लोणकर माध्यमिक विद्यालय मुंढवा सन 1988 इयत्ता 10वी माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी व शिक्षक वृंद यांचा स्नेह मेळावा आनंदात व उत्साहात पार पडला। तब्बल 34 वर्षांनंतर हा स्नेह मेळावा भरवण्यात आला होता। या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री शिवाजी म्हेत्रे सर, प्राचार्य लोणकर माध्यमिक विद्यालय। या स्नेह मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री राजेंद्र घाडगे साहेब, अध्यक्ष प्रतिनिधी पुणे, जिल्हा शिक्षण मंडळ पुणे, माननीय श्री भगवान गोफणे सर, सदस्य पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे, माननीय श्री प्रदीपजी कदम, सदस्य पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे, तसेच सर्वश्री गुरुवर्य घायतडक सर, गुंड सर, डुमरे सर, जगदाळे सर, गाडे सर, ससाणे सर, आरडे सर, घोटकुले सर, वाडकर सर, पानसरे सर, सटाले सर, डोंगरे सर, भोसले सर आणि सर्वश्री गुरुवर्य झोडगे मॅडम, जाधव मॅडम, मोरे मॅडम, केसरकर मॅडम, खान मॅडम, शेळके मॅडम, शेलार मॅडम, माने मॅडम, मांढरे मॅडम, तळेकर मॅडम, इंगळे मॅडम यांची उपस्थिती आदरणीय होती। या सर्व मान्यवरांचे व शिक्षकांचे स्वागत हे माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी केले। महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून हा मेळावा घेण्यात आला। या स्नेह मेळाव्याचे सूत्रसंचालन व निवेदन सुहास भंडारी यांनी केले। यावेळी इयत्ता 10वी बॅच यांनी लोणकर माध्यमिक विद्यालयाला रोख रक्कम देणगी व भेटवस्तू दिली। या स्नेह मेळाव्याची सांगता स्नेहभोजनाने म्हणजे सुरुचीने झाली। सुभाष जाधव यांनी सर्वांचे आभार मानले। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांच्या स्नेह मेळाव्याच्या उपस्थितीमुळे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षकांचा आनंद द्विगुणित झाला। आज आपण या ठिकाणी 34 वर्षानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित झालो। पिकलं पान गळतं, त्यावेळेला ते पान पिकलेलं असेल तर त्या झाडालाही त्याचं दुःख नसतं आणि त्या पानालाही त्याचं काय वाटत नाही, परंतु इतर जर कोवळं पान त्याच्याबद्दल जर पिकलं तर आजूबाजूच्या इतर पानांना सुद्धा त्याचं दुःख होत असतं। आणि म्हणूनच अशा आकाली गेलेल्या आपल्या वर्गमित्रांना, वर्गमित्रांची आठवण आपण ठेवणं क्रमप्राप्त ठरतं। आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे आपण हा 34 वर्षानंतर कार्यक्रम करतोय आणि आज या ठिकाणी यादी आल्यानंतर मला असं जाणवलं की खरोखर आपण हा कार्यक्रम खूप पूर्वी घ्यायला पाहिजे होता, की जेणेकरून आज या ठिकाणी हा मंच आणखी भरलेला दिसला असता। तर अशा या आपल्या गुरुजनांना सुद्धा आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत। त्यामध्ये प्रामुख्याने श्री कैलासवासी मस्के सर, सौर सर, शेरकर सर, चित्रकलेचे गायकवाड सर, किर्जादे सर, गाडेकर सर आणि रामचंद्र साखवले सर, हे सर आपल्याला आजच्या या कार्यक्रमाला आपल्यामध्ये निवडून गेलेले आहेत। त्याचबरोबर आपले जे वर्ग मित्र बऱ्याच जणांना माहिती नसेल, आपण या सर्वांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करणार आहोत। त्याचबरोबर कोणाचे या श्रद्धांजलीसाठी सर्वांनी 2 मिनिटं शब्द उभं राहावं अशी सर्वांना विनंती करतो। ओम शांती। भाऊ पाहुण्यांना त्यांच्या प्रती श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांचं आठवण बरं करून पुढील कार्यक्रमाचं प्रारंभ करतो। लोणकर माध्यमिक विद्यालय
म्हणून ज्या होतं मी स्वतःचे पत्करलं अशा सर्वांना विनम्र अभिवादन करतो. लोणकर माध्यमिक विद्यालय सन 1988 अ ब क ड या सर्व तुकड्यांचे विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर स्टाफ यांचा हा आजचा स्नेह मेळावा. या स्नेह मेळाव्याचे अध्यक्ष सन्माननीय मेत्रे सर, उपस्थित सन्माननीय गोपते सर आणि सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मी तुमचं स्वागत करतो. आज हा कार्यक्रम या ठिकाणी उभा राहिला आहे. या ठिकाणी उभा राहत असताना या कार्यक्रमाची संकल्पना 6 वर्षापूर्वी सुरू झाली. 6 वर्षापूर्वी एक ग्रुप बनवला गेला. तो ग्रुप अवघ्या एक 5-6 लोकांचा ग्रुप होता. नंतर या ग्रुपमध्ये ॲडमिन सुहास भंडारी आणि आपले अन्य वर्गमित्र झाले आणि त्यानंतर हा ग्रुप सातत्याने वाढत गेला. त्यानंतर जवळजवळ 6 वर्ष आणि त्याही पूर्वी 4-5 वर्षापूर्वीची जी संकल्पना होती की आपला हा स्नेह मेळावा व्हावा सन 1988 बॅचचा, ती संकल्पना नंतर जोर धरू लागली. विद्यार्थी मित्र भेटत गेले, विषय रंगत गेले आणि हा कार्यक्रम या ठिकाणी उभा राहिला. हा कार्यक्रम उभा राहत असताना 20 मार्चला एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला. तो म्हणजे एक मुलांचं स्नेह भोजन आणि एकत्र येणं. कारण एकत्र आलेले नव्हते. आज जो काही संवाद चालला होता, संवाद फक्त फोनवर आणि व्हॉट्सअपवरच होता आणि त्या कार्यक्रमाला मात्र प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. एक हाक दिली आणि त्या हाकेला जाऊन असंख्य वर्गमित्र, जवळजवळ 70 वर्गमित्रांच्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहिले आणि खऱ्या अर्थाने हा रथ दौडू लागला. आणि त्यानंतर त्याच वेळेस 1 मे ही तारीख ठरली गेली. एक कोर कमिटी स्थापन केली गेली. कोर कमिटीच्या माध्यमातून यांच्या सातत्याने बैठका होऊ लागल्या, कार्यक्रमाचं नियोजन होऊ लागलं आणि ते नियोजन एक एक करत पार करत असताना या ठिकाणी आमच्या काही वर्गमित्रांनी प्रचंड असं योगदान दिलं. या योगदानामध्ये आर्थिक मदत असेल, आर्थिक देणगी असेल, आपलं स्वतःचं काम सोडून या मिटिंगसाठी येणं असेल, शिक्षक शिक्षकांकडे जाऊन त्यांना आमंत्रण देणं असेल, विद्यार्थी विद्यार्थिनींकडे जाऊन त्यांना आमंत्रण देणं असेल. त्याचबरोबर हा जो सर्व लवादामा उभा राहिलेला आहे, हे सगळं उभं राहिलेले या खरेदीपासून त्यांच्या सिलेक्शन पर्यंत एक प्रचंड काम झालं आणि प्रचंड मेहनत घेतली. यांच्यासाठी मी उपस्थित सर्वांकडून निश्चितच टाळ्या मागतो, निश्चितच टाळ्या देऊया. आता अतिशय साधा सुद्धा अतिशय गोजीवाला हा कार्यक्रम जो उभा राहिला आहे त्या कोर कमिटीच्या कार्यामुळे धन्यवाद राहिलेले आहे. हा कार्यक्रम उभा राहिला आहे. या निमित्ताने माझ्या डोक्यात एक कल्पना आहे की आता जवळ कार्यक्रम घ्यावा, एक संकल्पना तुमच्या समोर मांडली, विचार करा, ठरवा, ते पाहू. पण हे सर्व करत असताना उपस्थित सर्व शिक्षकांना विचारतो की आज पास कोण झालं त्यांनी हात वर करा, नापास कोण झालं त्यांनी हात वर करा. कारण आज तुम्ही शाळेमध्ये आला, शाळा सुटली, पाठी फुटली आणि आज जरी ती नसली तरी या निमित्ताने मी निश्चितच 2 फक्त वाक्य तुम्हाला सांगेल. पाटी, पेन्सिल, दप्तर मला पुन्हा एकदा पाठीवर घ्यायचंय. ऑफिसची व्हॉट्सअप फेसबुकला सुट्टी देऊन आज पुन्हा मला एकदा शाळेत जायचंय. धन्यवाद मित्रांनो. आजच्या कार्यक्रमात त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो आणि पुढील सूत्रे मी सूत्रसंचालकांकडे देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. याची रचना या ठिकाणी मला आठवते आणि ते माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी ज्यांनी हा एक कार्यक्रम यशस्वी होतो करण्यासाठी प्रयत्न केले, क्रम घेतले, त्यांच्यासाठी ते समर्पित करतो.
कोशिश करने वालों की हार नहीं होती। लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है। मन का विश्वास रोगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चलना न आखरता है। आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। दुख की आग सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट कर आता है। मिलते नहीं सहज मोती गहरे पानी में, बढ़ता दुगुना उत्साह। सन्मानाचं स्वरूप आहे पुणेरी पगडी, शॉल, भक्तिशक्तीची मूर्ती, श्रीफळ। यानंतर पुढील सन्मान होणार आहे। सर्वांनी पुणेरी पगडी परिधान करून बसल्यास अतिशय आनंद होईल। पुण्यनगरीचं प्रतीक आहे पुणेरी पगडी। टाळ्या वाजवण्याची आठवपेक्षा गोटकुले सरांचा सन्मान या ठिकाणी सुहास जाधव, भरत शेळके, नवनाथ कोटरे आणि गणेश गायकवाड। सकाळी सरांना सन्मानित करतायत दिनेश गायकवाड, किरण जाधव, बालाजी मोरे आणि माधवजी जाधव।
असतील दादा जोडले आपण मंचावरती यावं आणि सर्वांना सन्मानित करावं. खिडकीवर उभे तिथे पुढील सूत्र मी प्रमिला आणि अर्चनाकडे देतो. तुम्ही मंचावरती यावं आणि शिक्षकांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सन्मान होतोय. टाळ्यांचा गजर हा होतच राहिला पाहिजे. कधी कधी शालेय जीवनात सामोरून घातलेलं होतं. जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. शेलर मॅडम ह्या फारशा बोलक्या नव्हत्या, परंतु आबोल आत्ताही त्याच्यात आहेत त्या. सर्व शिक्षक मॅडम यांना विनंती राहील की ती पुणेरी पगडी आपण परिधान करून स्थानापन्न झाला तर आनंद होईल. अरे वा, छान. फुलाला सुगंध मातीचा अतिशय सुंदर पात्र साकारलं होतं. त्यांच्या समवेत होते गायकडे सर, भोटकुले सर, आरडे सर, मोरे मॅडम. सर्वांसाठी जोरदार टाळ्या. अतिशय अजरामर ते नाट्यप्रयोग या ठिकाणी सादर केला होता. टाळ्यांसाठी कंजूसपणा नका करू. आपण शिक्षक वर्गाला दाखवा आपलं मन. उदा सर्वांनी पत्रकार बंधूंचा कार्यालयी सत्कार करायचा. डाव्या बाजूला उभे असलेल्या सर्व मित्रांना विनंती आपण खुर्चीवरती स्थानापन्न व्हावं. समोर फोटो घेण्यासाठी या ठिकाणी ग्रुप फोटोसाठी पाळी आले फोटोग्राफर कृपया त्यांना ओपनेस आणि सध्याची तुमच्या कार्यरत असणारे सरकारी त्या काळामध्ये एकाच वेळेला या शाळेमध्ये रुजू झालेले आम्ही 9 शिक्षक. एका वेळेला 9 ते सर्व शिक्षक माझे तत्कालीन सहकारी. एका मुलांना माझ्या कानामध्ये येऊन सांगितलं,
का बोलता म्हणलं सर भाऊ आई वडील आम्ही सर्व एकत्र राहा. वाक्य बघा फार महत्त्वाचे. भाऊ आई वडील सर्व आम्ही एकत्र गुण्यागोविंदाने राहतो. काळाची गरज आहे. त्याच्यासाठी मला एक वाक्य आठवलं. ज्याच्या शेतामध्ये खत, ज्याची बाजारात पत आणि त्याच्या घरात एकमत, त्याचा नाश कोणी करायचा नाही. याचं उत्तम उदाहरण तुम्ही 34 वर्षानंतर तुम्ही कमीत कमी 100 लोक तरी जमा केली. पण मी 50% मार्क देणार, कारण अजून 100 विद्यार्थी यायला पाहिजे होते. तुमचे त्या काळात 200 विद्यार्थी आलेच मात्र 100. पण जे कार्यक्रमासाठी आपण नियोजन केलं, उत्तम नियोजनाला तोड नाही. हे नंतरचं नियोजन वेगळं आहे, पण आत्तापर्यंतचं नियोजन अति उत्तम आहे. तुमचा अनाउन्सर बोलायचंच नाही, लाखातला येत बरे सगळ्यांना टाकतो आणि परत सावरून घेतो, सोडत नाही. टाकतो परत सावरून घेतो. बरोबर आहे भंडारी, आता अभिनंदन तुझं. अशाच प्रकारचं चालू ठेव, राखायचं काही कारण नाही. जोपर्यंत अजितदादा आपल्या पाठीशी आहे द्यायचं काही काम नाही. तर ती तसंच आहे. अजितदादांचं स्वभाव असाच आहे, जे बोलायचं ते बोलून जाणार, काय व्हायचं ते होऊ द्या. आपण सर्व मंडळींनी सहकार्य दिलं, सहकार्य केलं, सर्व एकत्र आला. असंच एकत्र येत चला, आनंदाने राहत चला. तुमच्यापैकी 5-6 विद्यार्थी माझ्या घरी आले होते. आम्ही ग्रामीण भागात राहणारे माणसं. सुरुवातीला मी ज्यावेळेला इथं आलो त्यावेळेला मला असं जाणवलं की आपण इथं शिकणार नाही. तिथलं वातावरण वेगळं आहे. तिथं कोणी येऊन म्हणतंय बॉक्सिंगरो आपण उभं राहायचं का कोपऱ्यामध्ये. 15 दिवस शिक्षक आहे माझ्याशी बोलत नसतं. मी सरांना सहज विचारलं, म्हणलं का हो सर असं काय प्रकार आहे. तर त्यांनी वाक्य वापरलं, म्हणजे मीच शिक्षकांना सांगितलं मी एक बॉक्सर आणलाय या मुलाला. अहो तुमचे या बॉक्सर छत्रपती माझ्याशी लोक बोलवणार त्याचं काय. मीटिंगमध्ये मी सांगितलं नमस्कार करतो, मी बॉक्सर नाही, मी रेसलर आहे. दोन्ही प्रकारचं सहकार्य मला चांगलं जमतं. रेसलर आनंदी असतो, कोणाबरोबर कधी तक्रारही करत नाही, केली तर सोडतही नाही. हा त्याचा पेशा असतो. आपण सर्व तिथं आल्यानंतर त्यांनी विचारलं सर काय चाललंय. आलेली बरेचसे इथं बसलेली मंडळी म्हणजे बघा आता शेवट आतापर्यंत तुमच्या सारख्यांना सांभाळलं, अतिशय आनंदानं तुमच्या सारख्यांना सांभाळलं. आता ही जनावरं सांभाळतोय. 4 बैल गाडा बरोबर निवांत राहायचं, निवांत जगायचं. तुम्ही 50 ओलांडले, आता इथून पुढे एक गोष्ट त्यांना ठेवा, आपल्याला जे जगायचंय ते आता आपल्यासाठी जगा. मुलांसाठी तुम्ही प्रयत्न करत राहा, तर स्वतःसाठी जगा. आपण तुम्ही सर्वांनी आनंदानं बोलावलं आणि आनंदाने चालू. तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. आणि आज त्यांचा आम्हाला सन्मान करताना जास्त आनंद होतोय की हा सन्मान आम्ही करू शकलो या कार्यक्रमाच्या निमित्ताने. आणि असे 16 मंडळी आपल्यामध्ये असंख्य तयार व्हावे, समाजाचं काहीतरी लोन फेडण्यासाठी पुढे यावे. आपले वर्गमित्रच असताना वर्गमित्रांना काहीतरी मदत करता यावी. जे वर्गमित्र एक खालच्या काळाला असतील, काही कारणाने त्यांची परिस्थिती तशी नसेल, त्याच्या नोकरीचा काही प्रश्न असेल, व्यवसायाचा काही प्रश्न असेल, तो प्रश्न आपल्याला सोडवता यावा. असे काही विद्यार्थी ज्यांना फी भरणं. आमचे मित्र बेसरेश्वर आणि आदरणीय कोकणी सर, त्यावेळेचा सर्व स्टाफ, विद्यार्थी बंधू भगिनी, खरं तर ह्या वास्तूची किंवा मातीची काहीतरी जादू असेल. बऱ्याच लोकांच्या फिरत्या घेतल्या, त्याचा एक किस्सा तुम्हाला सांगतो. आणि
सुहास हा 10वीत वगैरे 11वीत खूप मोठा मुलगा होता. तर आता इतका बदलला आहे की माझं मलाच आश्चर्य वाटतं एवढा कसं बदलला. कारण त्यांनी माझ्या एका मित्राला, शिक्षक मित्राला एकदम पुढं उसाच्या झाडाजवळ आढळलो. म्हणजे अभ्यासावरून दोघांचं काहीतरी झालं आणि सुट्टी झाल्यावर सुहास त्या सरांना अडवलं आणि 2-1 मिनिटांनी मी मागून गेलो. तर हा त्या सरांना काय म्हणतो का, हे काय सर नाही त्यांना आम्ही अडवतो का आपले. आणि म्हटलं झालं काय, तर काय सोडायलाच नाही होत. आणि त्याला सोडवलं आणि म्हटलं परत असं काही केलं तर बघू, आपलं काय जमणार नाही. परत तर काही तसं केलं तर ऐकूच नाही. पण तो इतका सुधारला की मलाच प्रचंड आश्चर्य वाटते की हाच तो सुवास होता का की एका सरांवर चिडलेलं. मी ज्यावेळी मुंबईत आलो त्यावेळी तुमच्या आधी मी 4-1 वर्ष आलो. ही मुंबईत येण्याची सुद्धा एक म्हणजे अशी प्रकल्पित अचानक, कारण माझी बदली झाली होती हडपसर कॉलेज. एका दिवशी एक लेडीज स्टाफ आणि मी दोघं हडपसरला रुजू व्हायला आलो आणि दोघांना जागा नाही ती आणि पंचायत ते गेलं संस्था चालकांकडे. त्यावेळी सर साहेब होते आणि मला वाटतं साहेबांचं तालुक्यातले मला सांगतील तू हडपसरला थांब आणि ह्या लेडीजचं जाऊ दे मुंबईला. तर त्यांनी उलटच केलं. तर म्हणजे तू सायकलवर खाली जा म्हणजे तुला आयुष्यात थेरी सुटणार नाही आणि ह्या लेडीजला इथंच थांबू. अशा रीतीने मी इथं आलो. इथं आल्यावर कॉलेजला शिकवता देशमुख सर होते. बागडे सर म्हणले तुझं व्याकरण चांगलं आहे, तू जरा 10वीला 1 तास व्याकरण घेतला. आणि बागडे सरांच्या नंतर गोखले सरांच्या गोडव्या स्वभावाने मला 10वीच करायला लागली. म्हणजे 1-2 तुकड्या 10वीच्या माझ्याकडेच होत्या. मी क्लास टीचरही होतो. मला वाटते 6 होत्या त्या वर्गाला क्लास टीचर होते. सरांसारखा गोखले सरांसारखा गोडवा माणूस की ज्याच्या हातून मला नाही वाटत कोणाचं वाईट झालं असेल किंवा शेअर कधी झाला असेल. अत्यंत मला एक प्रसंग आठवतो. मी गणपती विसर्जनाला मी गेलो इकडे या पुलाच्या बाजूला. सरांनी 15 मिनिटं सूचना दिल्या आहेत की कुणी पाण्यात उतरायचं नाही. आणि आम्ही गेलो ते गणपती घेऊन. तर तिथं अगोदरच 5-6 मुलं पोहते की त्या पाण्यात गेलं कुठले तर म्हटले बघा एवढ्या सूचना सांगून सुद्धा ते गाढव माणूस पाण्यात उतरलं. सरांनी सगळ्यांचे कपडे जप्त केले उतरा आणि ते आले मागून सुद्धा आमचे कपडे द्या, आमचे कपडे द्या. सर म्हटले क्लास टीचरला घेऊन ये पाहिजे. तर ते म्हणले कसलं क्लास टीचर, ते शाळेतच गेलेलं नाही. ते म्हणले क्लास टीचर आम्हाला क्लास टीचर नाही. आणि तुम्ही कोणत्या वर्गात आहे, ते म्हणले आम्ही वर्गातच नाही, शाळेतच नाही. जरा म्हणजे तुमचे कपडे पळा परत तिकडे येऊन. नंतर मग एक अजून आठवत की तुमच्या वर्गात किंवा थोडं मागं पुढं कोड लँग्वेज खूप असेल. ते मला काय कळायचे, मला कळायला 2 वर्ष गेली. काय शब्दाचा अर्थ काय आहे, तो शब्द कधी बोलण्यात आला की सगळी मुलं हसायची. मुलींना थोडं कमी माहीत असेल पण मुलांना बाकी ते कोड वर्ड माहीत असायचं. तुमच्यातला जे मुलगा आला आहे तो हजर. तर मला एकदा वाटलं की मला सर तुमच्याबरोबर सायकलवर येईल. आता मलाच माझी सायकल चालवायला कंटाळा यायचा. तो म्हटलं मला यायचे तुमच्याबरोबर. इतक्यात कशाला माझ्या सायकलवर निघाला. गेट ओलांडल्यावर म्हटलं सर जरा थांबा. म्हणलं तुम्ही हे शब्द बोलत जाऊ नका, त्या शब्दाला असा अर्थ आहे, हे सगळ्यांचं कोड लँग्वेज आहे म्हणून. तर आम्ही लगेच म्हटलं की जातो. तुमच्याबरोबर बोलताना जर मला कोणी पाहिलं तर लय मार्क. तेव्हापासून ते कोड लँग्वेज फक्त मलाच कळायची आणि त्या मुलातून कोड लँग्वेजमध्येच उत्तर द्यायचे. त्याच्यामुळं मुलं काय करत पाहायचं कोड लँग्वेजमध्ये बोलायचे नाही. तू माझ्या घेतलं कोणाशी बोलले नाही. तर असे आता एवढ्या आठवणी आणि एवढं 2 मिनिटात संपवायच्या एवढं कठीण काम आहे. तर एवढंच सांगतो की तुमचा भविष्यकाळ अत्यंत खास एवढीच प्रार्थना करतो आणि माध्यमिक विद्यालय 1988 10वी बॅच या कार्यक्रमानिमित्त आमच्या संस्थेचे आदिल सदस्य, या स्कूल कमिटीचे सदस्य गोखले सर, तसेच या शाळेचे माजी प्राध्यापक, त्यानंतर आमचे सर्व जुने सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा 1 मे दिवस हा तुमचा गेट टुगेदर घेण्याकरता जे आयोजन
आले होते माझ्याकडे 1 महिन्यापूर्वी. यामध्ये भंडारे साहेब असतील, राजेंद्र बदे असतील, शेंडे साहेब असतील, रासकर असतील, त्यानंतर महेंद्र कांबळे असतील. यांनी माझ्या पुढे हा प्रस्ताव मांडला की असे आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे. एक मी म्हटलं की शाळेचा निकाल असतो, सर्वसाधारण निकाल हा 11 वाजेपर्यंत आम्ही देत असतो त्यांना झेंडावंदन करून. आणि त्यांनी माझ्या पुढं असा एक प्रस्ताव मांडला की 10-10:30च्या पुढे तुमचा निकालाचा कार्यक्रम हा उरकून टाका, कारण की आमचे जे विद्यार्थी आहेत, आमचे जे वर्गमित्र आहेत, आता विद्यार्थी असेल तर काय माझ्या तोंडातून येतो, तर आमचे हे वर्गमित्र आहेत ते लांबून येणारे आहेत. त्याकरता 10:30च्या पुढे घेतला तर आमचं पुढचं नियोजन व्यवस्थित होईल. त्यांना पूर्ण परवानगी दिली आणि असं ह्या प्रकारे ह्या कार्यक्रमाचं आयोजन झालं. खरं पाहता आता 2 वाजलेले आहेत. 2 वाजले म्हणले की आपले नजरा लगेच शेजारी जाणार आहे, परंतु तहान भूक विसरून सर्वजण एकत्रित आला आहात. या आनंदाच्या उत्सवामध्ये शालेय जीवनातील ज्या जुन्या आठवणी आहेत, या तुमच्या सहकार्याने नमूद केलेले आहेत. तुमचे आदरणीय गुरु असतील, त्यांनी तुमच्या आठवणीला उजाळा करून दिलेला आहे. आता मी एवढंच सांगू इच्छितो की जुनी परिस्थिती ज्यावेळेस तुम्ही 88 मध्ये म्हणजे जवळजवळ 34 वर्षापूर्वी पाहिलं तर या मुंढ्या गावाची परिस्थिती पाहिली तर संपूर्ण ही अलीकडं पलीकडं शेती होती का. आणि मुंडवा म्हणलं की कोबी आणि फ्लावर हे जास्त पीक होतं आणि त्याच्या पलीकडं मलरपट्टा तोही सुद्धा संपूर्ण कृषी प्रधान असा हा भाग होता. आणि आज पाहिलं तर तुम्हाला एक चित्र वेगळं दिसतंय. पूर्वी तुम्ही 88च्या बॅचमध्ये मुंढवा गावातील जवळजवळ 75 ते 85% मुंढवा गावातील मुलं होती शाळेमध्ये. त्या निमित्ताने तुम्ही कुठेतरी एकत्र आलात, परंतु आज पाहिलं तर 100% मुलं ही बाहेरची आहेत. एकही मुंढवा गावातील मुलं या शाळेमध्ये नाही. आम्ही त्यावेळेस कॅटलॉग पाहतो आणि कॅटलॉगवरती नावं पाहिली तर आम्हाला पूर्ण जातीने हा त्याचा उल्लेख करावा लागतो. काय 40-50 मुलं असतात, त्यामध्ये प्रत्येक मुलाची जात ही वेगळी असते. आणि गोलक साहेबांनी ही जी संस्था उभी केली, बहुजन काय बहुजन सुखाय, हे ब्रीद वाक्य ठेवून सर्व शहरातील मुलांना शिक्षण देण्याचं काम ही संस्था करते. पूर्वीचे या संस्थेचे अध्यक्ष किंवा मानस सचिव तेव्हापासून ते आज तागायपर्यंत या संस्थेचा विस्तार वाढत गेला. आताचे अध्यक्ष या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आमदार अजितदादा पवार साहेब यांनी ज्या खेड्यापाड्यामध्ये मोठमोठ्या ज्या बिल्डिंगा उभ्या केल्या, इमारती उभ्या केल्या, सुसज्ज अशा इमारती उभ्या केल्या आणि या इमारतीमधून खेड्यापाड्यातील मुलांना शिक्षण देण्याचं काम ही संस्था करत असते. आज तागायपर्यंत संस्था स्थापन झाल्यापासून 1941 पासून ते आजपर्यंत या संस्थेमधून कितीतरी असे मुलं मुली उच्च पदावरती काम करून त्यांनी रिटायरमेंट सुद्धा घेतलेले आहेत. त्यांची मुलं सुद्धा कुठेतरी उच्च शिक्षण घेऊन उच्च शिक्षित आहेत. शिक्षण म्हणजे ते मोठ्या पदावरती आहेत. हे भाग्य म्हणजे आपल्या या संस्थेचे संस्थापक गोलक साहेब. आपण कुणाला तरी देणं लागतो. आता या ठिकाणी एक मुंढ्याचाच मी थोडक्यात आढावा घेतो. मी 1986 मध्ये 1996 मध्ये रुजू झालो. ज्यावेळेस तुमची 88 ची बॅच होते ते मी 88 मध्ये ग्रॅज्युएट झालो. पुन्हा SP कॉलेजमधून माझं 12वी पर्यंत शिक्षण सासवड कॉलेजला झालं. माध्यमिक शिक्षण आमचं वाळून म्हणून गाव, आमचे गड्डाळे सर आणि आम्ही एकाच गावचे बांधभाव थोडक्यात आपण म्हणतो.
आणि पूर्वी गावातून कुठेतरी एक जण ग्रॅज्युएट व्हायचा, त्यापैकी आमचे जगदाळे सर आमच्या गावातून नव्हे तर मला वाटतं एक तालुक्यातून 4-5 जण ग्रॅज्युएट झाले, त्यापैकी जगदाळे सर. आणि जगदाळे सरांचं नाव आलं की खूप मोठे शिकलेले ते कॉलेजला असतात आणि ते प्राध्यापक आहे. आम्ही लहान होतो आणि मग ते गावात आले की आम्ही त्यांच्याकडे म्हणजे पाण्याचा दृष्टिकोन वेगळा असायचा. खरंच किती मोठे किती शिकलेले आहे. परंतु आज पाहिलं तर अशी परिस्थिती पाहिजे तर आपल्या समोर घरातले प्रत्येक जण ग्रॅज्युएट असतात, इंजिनिअरिंग असतात, IT इंजिनिअरिंग असतात. म्हणजे शिक्षण पूर्वीच्या शिक्षणाला महत्व होतं ते आजच्या शिक्षणाला महत्व आहे, परंतु त्याची गुणवत्ता पाहिजे. आज माझ्या समोर बसलेले जे विद्यार्थी ते तहसीलदार आहेत, IAS अधिकारी आहेत, काही बँकेत अधिकारी आहेत, काही वकील करतात, काही छोटे मोठे व्यवसाय करतात. या मुली तर या शाळेत शिकून बाहेर सासरी गेलेले असतात. आज त्यांना माहेरी आल्यासारखं वाटत आहे. खरोखरच जुन्या आठवणी काढल्यात. जुने दिवस आठवले तर खोडकरपणाचे असतात. कुणाचे तरी खोडी करायची, काहीतरी थोडक्यात कोड भाषा म्हणजे काहीतरी नावं द्यायची. शिक्षकांनाही नावं देतात का आजही, मुलांनाही वेगळ्या पद्धतीने नावं देतात आणि गमतीजमतीचा विषय असतो. ते दिवस परत येणे नाही. जुन्या आठवणी असतात, त्याच्यात रमायचं असतं. आज तुमचा ज्यावेळेस हे कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि तुमचा ग्रुप तयार केला तेव्हापासूनच तुमच्या मनामध्ये आले असेल प्रत्येकाचे आमचे हे शिक्षक असे होते, आमचे मुलं विद्यार्थी मित्र हे असे होते, एकमेकाचे कोण खोडतात, कसं खोड्या करायचं हे तुम्हाला तुमचे दिवस आठवले असतील. त्याच्यातच 1-15 दिवस गेले असतील. आज या दिवशी एकत्र आला आहात, तुमच्या समोर पाहिलं एकमेकांना, मित्र असो किंवा मैत्रिणी असो तर पाहणे चेहरा किती बदललेला आहे का. तुमचे पुढं गुरुजन वर्ग आहे त्यांचाही चेहरा पहा, ते आहेत तसे थोडेफार बदल होतात शिक्षकांच्या मध्ये, परंतु मुलांच्या मध्ये ज्यावेळेस त्यांची म्हणजे ठराविक वयापासून मुलांच्या मध्ये किंवा मुलींच्या मध्ये बरेचसे बदल होतात. जाधव मॅडमने सांगितलं की आम्ही ज्यावेळेस आता तुम्हाला पाहिलं त्यावेळेस आम्ही आठवतो की ह्या मुलाचा चेहरा लहानपणी कसा होता. अजूनही माझ्याकडे मुलं येतात. मी जवळजवळ 25 वर्ष या ठिकाणी सेवा केलेली आहे उपशिक्षक म्हणून. काही मुलं येतात आणि सर ओळखलं का मला, मग मी जरा त्यांच्या चेहऱ्याकडे पूर्ण पाहतो आणि नंतर मला जो 7वी 8वी 9वीचा चेहरा आठवून मग त्याला सांगतो तो असा होता. म्हणजे आमच्या काही मुलं पूर्ण हृदयात बसलेले असतात, डोक्यात बसत नाही, डोक्यात ठेवायचेच नसतात, हृदयात ठेवायचे असतात आणि मग त्यांना सांगायचं तो असा होता. आले की पहिले पाया पडतात मुलं. एक या ठिकाणचं ताजं उदाहरण म्हणजे तुमच्या बॅचेस, तुमचे वर्गमित्र या ठिकाणी सेवा करतात का. यामधलं पहिलं म्हणजे कांबळे सर एक ग्रंथपाल म्हणून. ग्रंथपाल म्हणलं की काही विशिष्ट त्यांना एक कोर्स असतो, तो कोर्स केला की ग्रंथपालचा कोर्स केला की त्या ठिकाणी त्यांना सर्व्हिस मिळते. परंतु आज ग्रंथालयात गेलं आणि कांबळे सरांच्या ग्रंथालयात त्यांचे नेम प्लेट पाहिजे की त्यांचं शिक्षण समोर येतं. MA केलेलं आहे, MA BA केलेलं आहे आणि काही शिक्षक संघटना आहेत का त्यांच्या ग्रंथपालाच्या, त्याचे ते अध्यक्ष आहेत. आणि असे हे आम्हाला कांबळे सर तुमच्यातले जे आम्हाला हे लाभलेले आहेत. खरोखरच त्यांचं काम आणि कॉर्पोरेटपणा, सहकार्य एवढं मोलाचं असतं की जवळजवळ तुमचं कोणतंही कार्यालयीन कामकाज असू द्या, थेटरिक असू द्या, पेनिंग असू द्या, परफेक्ट नॉलेज आपण म्हणतो ते त्यांच्यामध्ये आहे. त्यानंतर आपले संस्था सदस्य आमचे आदरणीय कोकणे सर यांचे चिरंजीव संदेश सर हे तुमच्या बॅचचे का. हेही या ठिकाणी संस्थेत काम करत असतात, कार्यरत असतात. पूर्वी वाघोलीला होते ते, मागच्या वर्षी त्यांची बदली झाली कारण त्या सर्व्हिस म्हणलं की कोणाला तरी शाळेमध्ये असताना एवढंच कळायचं की आता आभार सुरू झालं म्हणजे कार्यक्रम संपला. शाळेमध्ये आम्ही सगळे विषय पुण्यामध्ये बसलेलो असायचं, समोर कार्यक्रम महिन्यात 2 महिन्याचा एक तरी कार्यक्रम असायचा. आणि मग आमचं एकच काम की छोटीशी गाडी असली, ही गाडी असली की त्या जमिनीला आपलं उत्तर तरी मोठ्या मार्गात असायचं. आणि काही जण नशीब पण असायचे की त्यांना झाडाच्या तिकडची सावली मिळालेली असायची
पण आम्ही सगळेजण समोर असेल त्यामुळे आमचं तेवढं एकच काम की काठीने जमिनीवरती खड्डे घालायचे त्याच्या वडायच्या नाही तर समोरच्या पाठीवरती वडायच्या आणि आभाराचं भाषण आले की मग आम्ही खुश व्हायचो कारण का ते खड्डे वगैरे सगळे बुजवले जायचे कारण आभाराचं भाषण हे आमच्या अत्यंत आवडीचं भाषण असायचं आणि हे आवडीचं भाषण करण्याची संधी आज मला या ठिकाणी मिळाली. आभाराचं भाषण करताना पहिल्यांदा अध्यक्षांचा आभार मानतात तर मी आज पहिल्यांदा देवाचे आभार मानन की आम्हाला 34 वर्षानंतर या कार्यक्रमाचा सहभागी होता आलं आणि हा सगळा प्रसंग अनुभव का आला म्हणून देवाचे आभार मानतो. त्यानंतर अगदी उत्तर सरकार योग की एवढा मोठा आपलं राज्य आपला महाराष्ट्र आणि एवढ्या मोठ्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आज आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून त्यांच्या अगदी बिझी शेड्यूल मध्ये उपस्थित आज या कार्यक्रमाला आले. मी त्यांचाही आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं कोर कमिटीच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. त्यानंतर आज आपल्याला या शाळेमध्ये हा कार्यक्रम करण्याची परवानगी त्यांनी दिली आणि आपल्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद ज्यांनी घोषवलं असे नेत्रे सर यांचंही मी या कार्यक्रमाच्या निमित्त हार्दिक आभार मानतो. आणि मी त्यांचे टाइम शोधले किंवा मी त्यांना फॉलो करतो. ज्यांचं भाषण मला प्रचंड भावतं आवडतं असे गायकवाड सर की त्यांच्यासारखं भाषण करण्याचा मी प्रयत्न करतो असे गायकवाड सरांचं मी आज या निमित्तानं मी आभार मानतो. आणि ज्यांचं बोलणं तुम्ही ऐकलं असेल चोरटं बोलणं अजिबात नाही जे आहे ते धाड करणं सगळं. आणि मी पण शिक्षक आहे आणि शिक्षक म्हटल्यानंतर एक प्रतिमा डोळ्यासमोर येते की शिक्षक साधारणपणे अशा शरीर यष्टीचा असेल. शिक्षकाची भाषा थोडी अशी असेल परंतु ज्यांच्याकडे त्यांनी या सर्व गोष्टीला छेद दिला. शिक्षक पैलवानही असू शकतो आणि चोरटं बोलणं पण तो ठेवू शकले नाही तरी यशस्वी होतो आणि सर्वजण त्यांचा मान राखतात असे डुमरे सर ज्यांच्याकडनं मी शिकलो की अजिबात बोलायचं असं ते बिंदडक चोरटं बोलणं करायचं नाही आवर्जून शब्दांची जुळवाजुळव करायची नाही आवर्जून नाकातनं बोलायचं नाही जड शब्द वापरायचे नाही जे आहे ते सरळ सरळ बोलायचं असे डुमरे सरही आज एवढ्या लांबून या कार्यक्रमासाठी आपल्यावरील प्रेमनिमित्त आले त्यामुळे मी त्यांचाही आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक आभार मानतो. त्याचबरोबर साधारणपणे शिक्षक विद्यार्थ्याला त्याच्या आडनावाने हाक मारतात परंतु पहिल्या अशा मॅडम होत्या जाधव मॅडम की ज्या प्रत्येक मुलाला त्याच्या नावाने हाक मारायच्या आवर्जून त्याला ते नाव विचारायच्या आणि त्याच नावाने त्याला ते हाक मारायच्या आणि विशेष म्हणजे लक्षातही ठेवायच्या. त्याचा आडनाव लक्षात राहणं नसेल पण नाव लक्षात आवर्जून ठेवायच्या अशा जाधव मॅडम यांचंही मी हार्दिक आभार मानतो. आता तुम्ही सर्वजण भास्कर रे असं म्हणत म्हणत असाल पण ते मोठ्याने म्हणण्याच्या वेळ येऊनच येतात. सर्व शिक्षकांचं यथायोग्य मी त्यांचा हार्दिक आभार मानतो. आणि त्याचबरोबर आज या शाळेसाठी आपल्या कार्यक्रमासाठी ज्यांनी विशेष मदत केली त्या रुंकर विद्यालयाचे शेख सर यांचे मी हार्दिक आभार मानतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे काही लोकांनी आपल्याला सहकार्य केलं ते केटरर्स त्रिमूर्ती केटरर्स यांचा मी या ठिकाणी आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीने त्यांनी श्रीफल व पुष्प स्वीकारावं अशी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर Thank you, sir. फोटो मध्ये चला थँक्यू. मुख्याध्यापक आणि तसेच प्रमुख पाहुणे सर्वांचं स्वागत करतो आणि आभार मानतो उपस्थितीबद्दल. आणि आता 1988 बॅचचे सर्वच माझे मित्रमैत्रिणी सर्वांचे आभार मानतो एवढ्या मोठ्या संख्येने तो उपस्थित राहिला की आम्ही एवढं कार्यक्रम चालू केला
करायचं ठरवलं त्यावेळी असं वाटलं नव्हतं एवढ्या भव्यपणे हा कार्यक्रम होईल, पण अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम. तसं जसं आम्ही पत्रिका वाटत गेलो, मित्रमैत्रिणी शिक्षकांना भेटत गेलो, तसं तसं आम्हाला कळलं की आम्ही जाणीव झाली की आम्ही 34 वर्षानंतर भेटलोय. तर ते एकदम 34 वर्षाचा काळ पुन्हा आमच्या समोर उभा राहिला आणि सगळं आम्ही 34 वर्षांनी भेटत होतो. एक उदाहरण सांगतो, एक आठवण सांगतो. मी तिरुपती बालाजीला गेलो होतो 15 दिवसापूर्वी. माझ्या मित्रांचे फोन आले की येताना कोल्हापूरला येताना ज्योती खामकर आता ती भोसले तिला पत्रिका दे, इन्व्हिटेशन दे. मग मी ज्योतीला लगेच फोन केला तर ती म्हणली लगेच आहे आत्ता. तर मी कोल्हापूरच्या पुढे होतो, तिला सांगितलं येताना नक्की येतो. मग 2 दिवसांनी मी यायच्या दिवशी तिला फोन केला तर अंतर बरंच होतं. तर ज्योतीचेच मला फोन आले, 2-3 मेसेज आले आणि कधी येतो म्हणून. ज्योती आणि ज्योतीचे मिस्टर आमचे आतुरतेने वाट पाहत होते. आम्ही कोल्हापूरला आलो, अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि ज्योतीच्या घरी गेलो. त्यांनी चांगला पाहुणचार केला. त्यावेळी मी तिच्या मिस्टरांना म्हणालो की मी ज्योतीला 34 वर्षानंतर बघतोय. कदाचित आम्ही हा कार्यक्रम घेतला नसता तर कदाचित शंका आहे की पुन्हा कधी भेटला असतो म्हणून. तर सर्वच ज्योतीसारखे आज ज्योतीचं ऑफिसचं वर्तापून मी नाही तिच्या घरचा, तरी सुद्धा ज्योती स्वतः या कार्यक्रमात उपस्थित आहे. मी तिचं कौतुक करतो. आणि ज्योतीसारखे सगळ्याच मित्रमैत्रिणी आपण 34 वर्षांनी भेटतोय. आणि मी देवाचेच आभार मानेल की हा सुंदर विलक्षण असा दिवस आपल्या आयुष्यात आणला. आणि मी सर्वांचे विशेषतः लांबून आलेल्या माझे मित्रमैत्रिणी शिक्षकांचे मनापासून आभार मानतो की या सर्वांनी एवढ्या मोठ्या संख्येने एवढा उदंड प्रतिसाद दिला, एवढा चांगला रिस्पॉन्स दिला. आपल्या आयुष्यात काही मोजकेच दिवस असतात की ते आपल्या कायम लक्षात राहतात. त्यापैकी हा एक दिवस आहे. 2च मिनिटं आहेत बोलायला, त्यामुळे मी थांबतो. मी काही तयारी केली नाहीये. सर्वांसाठी आपले सन्माननीय अतिथी आणि आपले आदरणीय गुरुजन वर्ग यांचा मान तुम्ही पुढे सांगते. आता 34 वर्षानंतर खरं तुला तर अजिबातच मोठं येत नाहीये. मुली तरी काही थोड्याफार आमच्या परिचयाच्या आहेत. आणि याचे सगळे श्रेय मी स्वागत देते. मला आता 4 महिन्यापूर्वी कॉन्टॅक्ट केला माझ्या भावाकडून, त्यांनी नंबर घेतला आणि मला सांगितलं की आपला असं कार्यक्रम करतो. आणि त्यांनी मला आहे ना म्हणजे अनावरणाने काय असेल त्यांनी मुलांच्या ग्रुपमध्ये ऍड करून टाकलं. मला इतका आनंद झाला ना. पात्र म्हणतात आपल्या शाळेचे सगळे मुलं मुली आपल्याला भेटतात. मी लगेच म्हटलं आता परमार टाकलं तर कोणाला ओळखून येणार, म्हणून मी नाव टाकलं अर्चना सावंते 10वी कोण माझ्या वर्गातले. लगेच मला रिस्पॉन्स द्या. गौतेनी लगेच सांगितलं कशाला काळजी करणार आहेस का मला. आता गौत्याकडून मी आधीच वेगळी पार्टी घ्यायची ते असो. शाळेबद्दल बोलायचं म्हटलं तर आता आपल्या बऱ्याच आठवणी आहेत, पूर्ण म्हणजे सांगायचं तर आहे. पण आपल्या गुरुजनांनी या व्यावहारिक जगामध्ये आपल्याला जे ठामपणे उभं राहायला शिकवलं त्या गोष्टीला काही तोड नाही. म्हणजे आपल्याला या जगामध्ये, या व्यावहारिक जगामध्ये एक भक्कम पाया करून दिला, त्याबद्दल या सर्व गुरुजनांचे खूप खूप धन्यवाद. आणि आम्हाला तुम्ही जगण्याचा मार्ग दाखवला. आम्हाला एक जग ते हे आधीच आम्हाला त्याची एक पाया तयार करून घेतला. आणि मैत्रिणींना भेटणार इतका आनंद वाटतोय म्हणजे आमच्या गप्पाच संपत नाही. मला 5 दिवस याचे. आणि सर्व मित्रमैत्रिणी आता भगिनींना म्हणणार नाही, आता आपण 50 जी ओलांडली आहे. आता सगळे पुन्हा आपण मित्रमैत्रिणी स्वर्गाचे. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. त्या सर्व 10वीच्या मित्र आणि मैत्रीण, त्याचप्रमाणे शिक्षक वृंद आणि उपस्थित आपल्याला सर्व गुरुजन वर्ग, पत्रकार बंधू, आज 35 वर्षानंतर आपण सर्व एकत्र आहोत. त्यामध्ये विशेषतः या कार्यक्रमाचे अध्यक्ष विषय मित्र सर
सगळ्यांची नावं आपल्या वेळेनुसार वेळेमुळं आपण घेत नाही. यामध्ये मी पाहतोय की बऱ्यापैकी मी विद्यार्थी ओळखू शकतो, मुलं ओळखू शकतो, परंतु मुलींना काय ओळखत नाही. कारण की मला एक असं जाणवलं की त्याच्यामध्ये फक्त विद्यार्थी ज्या हुशार होते त्यांनाच ओळखलं जाते आणि जे ढ होते त्यांना कोणच ओळखत नाही. त्यातला हा माझा एक प्रकार आहे. मला कोणी ओळखलंच नाही मुलींपैकी तरी. त्याच्यामुळं माझी काय ओळख जास्त नव्हती. आता मंगेश सारखा आहे, विनायक सारखा आहे, राजू सारखा आहे, जे विद्यार्थी चांगल्या प्रकारे मार्क द्यायचे त्यांचं जरा थोडंसं नाव लौकिक होतं आणि त्यांना चांगल्या प्रकारे ओळखलं जायचं. मी फक्त तिकीटला आपल्या काही 2-3 मुलींना ओळखलं, म्हणजे चेहरापट्टीने ओळखलं. आरकरा म्हणा, आरकरा म्हणजे माझे मित्र, त्यांचे भाऊ, वसिष्ठ भाऊ तसा खास मित्र आहे, त्याच्यामुळे माझी खूप चांगली ओळख आहे. मी 2-3 फक्त महिलांना ओळखता आलं, त्याबद्दल मी या ठिकाणी खेद व्यक्त करतो. या ठिकाणी मी आवडून सांगू इच्छितो की 5वीला जेव्हा प्रवेश घेतला तेव्हा खरंच मी ह्याच्यामध्येच गणला जायचो. कारण की पास व्हायचं म्हणलं तर मला माझ्या चुलत भावाचं काहीतरी पाहूनच पास व्हायला लागायचं. आणि ज्यावेळेस त्याची आणि माझी भांडणं झाली आणि 8वी-9वीला माझी अशी गोष्ट झाली की आता मला अभ्यास केल्याशिवाय पर्यायच नाही. आणि नेमकं गुंड सर आणि गाडे सर, गुंड सर हे आपल्या गणिताला होते, गाडे सर इंग्रजीला होते. त्यांचं जे शिकवण्याची जी काय पद्धत होती त्याचा आदर्श आणि त्याची जी काय प्रेरणा घेतली त्याच्यानंतर मला आता 8वी-9वीला मला थोडीशी अभ्यासाची गोडी लागली. आणि माझा खास मित्र म्हणून रणजित तोमले, त्याला मी आवर्जून बोलवायचो की मला जरा इंग्रजीचं जरा मी कमी आहे तर थोडंसं मला त्यातून काहीतरी शिकवलं पाहिजे. म्हणून मराठी काय अडचण यायची की मी रणजित तोमलेला मला घरी बोलवायचो आणि त्यातून काहीतरी थोडं शिकून घ्यायचो. आणि आता ते यांनी सांगितलं सुहासनी की बाबा हा खरंच डॉक्टर झालाय का. खरंच आहे, वस्तुस्थिती आहे. मी ज्यावेळेस 10वीला मार्क घेतले तर तुला भावापेक्षा मला 4% जास्त मिळाले. आणि मला एक अजून सांगायचं आहे की ज्यावेळेस मी सायन्सला ऍडमिशन घ्यायचंय, मला 11वीला सायन्सला ऍडमिशन घ्यायचं म्हणलं तर माझी मैत्रीण एक इंग्रजी मिडियमला होती. तर मला काय आता सायन्स म्हणजे इंग्रजी एवढंच फक्त माहित होतं. आणि माझी मैत्रीण इंग्रजी मिडियमला असल्यामुळे मी फक्त सायन्सला ऍडमिशन घेतलं. आणि सायन्सला ऍडमिशन घेतल्यानंतर ते सुद्धा मला मिळत नव्हतं. तो वशिल्याने भारतीय विद्यापीठाला मिळालं. आणि ज्यावेळेस भारतीय विद्यापीठाला मी पाहिलं की त्या ठिकाणी इंग्रजी इतकं फास्ट होतं की काही कळत नव्हतं. एक तर ढ आणि त्याचबरोबर अजून इंग्रजी. आणि मी म्हणलं आता आपण कुठेतरी चुकलेलं दिसतोय. मी अक्षरशः ते कॉलेज सुद्धा बंद केलं. मी कॉलेज सोडून दुसऱ्या कॉलेजला जनता शिक्षण संस्था म्हणून आमची संस्था आहे त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलं. आणि त्याच्यानंतर मला जरा थोडंसं तिथं कुठंतरी बरं वाटलं, म्हणजे आपल्या लोणकर माध्यमिक सारखी जरा शाळा असल्यासारखं वाटलं. आणि त्याच्यानंतर मला 12वीला मी जवळपास 90%चे गुण मिळून मी 12वी सायन्स उत्तीर्ण झालो. म्हणजे सुहास जरी म्हणला असं की हा खरा डॉक्टर आहे का, परंतु चित्र जर बांधली तर मला वाटतं काही अवघड नाहीये. 12वी सायन्सला 90% मिळणं म्हणजे जोक नाहीये. त्या काळामध्ये मला वाटतं 88ला आहे ना सर्वात कमी मार्कांनी लोक पास झाली होती. त्याच्यामध्ये आम्ही पास झालेलो. आमच्या अण्णांना इतका आनंद झाला की हा पास कसा काय झाला. म्हणजे वडिलांना असं वाटलं की हा पास कसा काय झाला. आणि चांगल्या प्रकारचं आपल्या शाळेचं जे काय मुलांवर चांगल्या प्रकारचं लक्ष असायचं. डोंगरे सर असू, सटाले सर असू, गाडे सर असू, तर काकीच्या सरांनी, इंग्रज मॅडम असू, सगळ्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारचं शिक्षण या ठिकाणी दिलं. आणि सर्व गुरुजनांनी आपल्या मुलांप्रमाणे चांगलं आम्हाला या ठिकाणी हे केलं. आता सत्यस्थितीला आम्हाला सर मी तर वेळोवेळी असा विचार करतो की आम्ही आता प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगल्या क्षेत्रामध्ये काम करतोय. जर आम्ही चांगल्या क्षेत्रामध्ये काम करत असेल तर शिक्षक आमच्यापेक्षा किती हुशार असतात. कारण की आपलं गुण आपण चांगले झालं. आता काही नेव्हीमध्ये आहेत, काही डॉक्टर आहेत, काही इंजिनियर आहेत, काही वकील आहेत. आता सुद्धा नवीन आपल्याला एक वकील आत्ता झाले, रणजित तोमले आत्ता वकील झाले. म्हणजे आतापर्यंत आपले चांगल्या क्षेत्रामध्ये काम करण्याचं काम आपल्या विद्यार्थ्यांमध्ये या ठिकाणी दिसून येतं. आणि त्याचं सर्व श्रेय आम्ही सगळ्या शिक्षकांना देतो. कारण की त्यांची प्रेरणा घेऊन आपण चांगल्या क्षेत्रामध्ये आपण प्रावीण्य मिळवलं. त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार
करतो आणि नियोजन आजचं जे नियोजन आपण सगळ्या कमिटीने केलं त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. थांबतो. जय महाराज. विद्यार्थ्यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. मंचावरती ये. खास मुंबईवरती काल निघाली तिच्यासाठी टाळ्या जोरादार पहिला. याच पीठावर बसलेले माझे आदर्श पूज्य, आदर्श शिक्षिका यांना माझा साष्टांग नमस्कार. यात काही तुम्ही शब्द बोलत मलाही माझं मनोगत व्यक्त करायचं. आज मी जिथं आहे, ज्या शाळेत आहे त्याची सर्व प्रेरणा आहे ती माझ्या शिक्षकांमुळे आहे. यांनीच मला घडवले आहे. यामुळेच मी शिक्षण क्षेत्रात आले आणि यांच्या आशीर्वादात मी जे काय आहे ते खूप काम करते योग्य. एवढं पण मी माझं व्यासपीठ आणि सर्व वर्ग खरं पाहिलं तर आत्ताच आमचे मित्र दादांनी सांगितलं मी दर तुकडीमध्ये होतो. खरं तर त्यांचा अन्याय झाला कारण त्यांनी त्या तुकडीने भाषण केलं आणि सांगितलं की मी कसा डॉक्टर झालो. खरं त्यांची तुकडी पाहिजे होती. त्यांनी चुकून त्यांना प्रवेश शाळेने अन्याय केला त्यांच्यावर, त्याबद्दल त्यांची माफी मागतो पहिल्यांदा. दुसरी गोष्ट अशी की हा जो कार्यक्रम आज या ठिकाणी आपण आज या ठिकाणी जमलोय हे जे नियोजन कमिटी आहे ते मित्र आहेत आमचे. सुहास भांडारी असतील, संतोष बडे असतील, तानाजी सर असतील आमचे, त्याच्यानंतर सचिन शेंडे वगैरे असतील. सगळ्यांची नावं घेत नाही, टाईम कमी आहे आपल्याला. खरं तर या सर्वांचे आभार मानले पाहिजेत कारण इतक्या वर्षांनी त्या सर्व लोकांना एकत्र करणे, त्यांचे नंबर शोधणे, त्यांचे पत्ते शोधणे हे खूप मोठं जिकरीचं काम आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांचे आभार शिक्षकांचे आभार मानतो. त्यांनी त्यांच्या इतक्या बिझी शेड्यूलमध्ये आम्हाला वेळ दिला, या ठिकाणी आले आणि या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. मित्रांनो, मी जास्त काही बोलणार नाही. मी माझे 2 अनुभव फक्त सांगतो. मी 5वीमध्ये होतो. मी सकाळी 10-10:30 वाजता शाळेमध्ये आलो. आदरणीय घायतडे सर होते, त्यांनी मला बोलवलं आणि मला सांगितलं विकास, त्यांनी एका पेपरवर एक ओळीचं भाषण लिहिलेलं होतं आणि गांधी जयंती होती त्यांनी. आणि मला सांगितलं विकास तुला घरी जायचं आहे आणि हे सगळं भाषण पाठ करायचं आहे. भाषण पाठच करायचं नाही तर दुपारी परत 2 वाजता यायचंय. प्रमुख पाहुणे येणार आहेत, त्यांच्यासमोर तुला भाषण करायचं. मी घरी गेलो, भाषण पाठ केलं. शेतामध्ये गेलो, चिंचेचं झाड होतं तिथं घोकणपट्टी केली, संपूर्ण भाषण पाठ केलं. 2 वाजता हजर झालो. माझ्या आयुष्यातलं पहिलं भाषण. आणि मला हैदराबाद सरांनी माझ्या भविष्याला एक वेगळी दिलेली कलाटणी ती मी आज प्रामुख्याने या ठिकाणी सांगतो. कारण वकिली क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक ठिकाणी मला ह्या गोष्टीचा कधीही विसर करू शकत नाही की मला जे माझ्या गुरुजनांनी मला जे शिक्षण दिलं त्यामुळे मी आज या ठिकाणी आहे. मी या समाजामध्ये काम करू शकतो, वकिली क्षेत्रामध्ये काम करू शकतो. खरं पाहिलं तर हे उत्तर आहेत त्यांच्या सगळ्यांचे, ते कधी न फिटणारे आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने सगळेच आहेत. काल मला घरच्यांनी विचारलं अरे शनिवार आहे, कटिंग का केली आज? म्हटलं डुमरे सर येणार आहेत. अरे म्हणजे का? म्हटलं केस वाढून शाळेत आल्यानंतर काय काय शिक्षा आम्ही भोगल्या हे आम्हाला माहिती आहे. आणि ह्या ग्राउंडवर आम्ही पाहिलेलो आहे, शिक्षा भोगलेल्या आहेत. आता काही मित्र पण नटून थटून आलेले आहेत, केस कापून आलेले आहेत, पण त्या ह्याच्यात मी जात नाही. आता वास्तविक पाहता दादा कोदरे असतील, प्रवीण राष्ट्रकर असतील, हे खूप नटून आले. पण मी सांगू इच्छितो इतकं नटायचं कारण नाही, ते दिसायला सुंदर आहे. उलट आम्ही त्यांच्यावर असलेले आम्हालाही लोक सुंदर मानतात. असं आमचे सगळे मित्र या ठिकाणी जमलेले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या बरोबर आमचे जे शिपाई वगैरे आहे, ते मामा असतील, त्यांनी आम्हाला साथ दिली. हे सर्वांचे मी आभार मानतो या ठिकाणी. आणि सर्वात महत्त्वाची जाता जाता मला मोह आवडत नाही. मी जर पूर्वी या शाळेमध्ये असताना काही भाषण वगैरे करायचो किंवा सुरुवात करायचो त्यावेळेस काही एक ठरलेल्या गोष्टी असायच्या, काही शेअर असायचे, काही कादंबऱ्यामधले काही गोष्टी असायच्या, त्या मी त्यामध्ये आज बोलतो. प्रामुख्याने मला त्याचं जाणीव होती. मला असं वाटतं मी त्या शाळेत आहे, त्या 10वीचं स्नेह संमेलन असेल, निरोप समारंभ असेल आणि मी तिथं भाषण करतोय. त्यामध्ये एक शहीजा कादंबरीमधील एक 2 शब्द आहेत त्याच्यामध्ये की खुदी को कर इतना बुलंद, खुदी को तू कर इतना बुलंद, खुदी को तू कर इतना बुलंद के तहरीर के पहले खुदा बंदे से खुद पूछे बता दे तेरी रजा क्या है. माणसाने आपल्या मनाची उंची वाढवायला पाहिजे, इतकी वाढवायला पाहिजे की प्रत्यक्ष परमेश्वराने त्याला विचारलं पाहिजे की बोल तुझी रजा काय.
आणि हे बोलण्याचं धाडस, हे शिकण्याचं धाडस हे दिलं आमच्या गुरुजनांनी आम्हाला. त्याच्यामध्ये हे सगळे मित्र, नवीन मित्र, जुने मित्र जे काय होते, ज्या ओळखी त्यावेळेस बोलणं नाही झालं, आज बोलणं होतंय आणि इतक्या आपुलकीने आपण बोलतोय. खरं पाहिलं तर मी नियोजन कमिटीचा आभार मानतो. एक 2 शब्द सांगतो फक्त. मी मीन्स नॉट अ टीमवर्क. मी मीन्स नॉट अ टीमवर्क. वी मीन्स अ टीमवर्क. इंग्लिश शब्द आहे मी आणि वी. मी सरळ पाहिलं तर मी दिसतो, त्याला उलटा केला तर वी दिसतो. वी म्हणजे आम्ही, आम्ही म्हणजे मी टीमवर्क आहे, मी म्हणजे टीमवर्क नाही. त्यामुळे ह्याचं पूर्ण जे काय त्या शब्दाचा जो अर्थ आहे इथं पाहायला मिळतो. एवढे 2 शब्द संपवतो. मला या ठिकाणी संधी दिली. संधी द्यायच्या अगोदरच मला त्याच्यावर दम दिला गेला होता की 2 मिनिटाच्या पुढे जास्त बोलायचं नाही, बोलला तर माईक काढून घेण्यात येईल. त्यामुळे मी तरी सुद्धा आभार मानतो सर्वांचं आणि 2 शब्द थांबतो. नमस्कार. आदरणीय सर्व गुरुजनांना माझा नमस्कार. मी शोभा वाघमारे, 10वी ब. सर, तुम्ही आम्हाला जे काही शिकवलं त्यांनी आम्ही खूपच घडलो. आज मी बोलणारच नव्हते कारण आमच्या शाळेचा रिझल्ट होता. सकाळी आधी 9:15 रिझल्ट घेऊन मी घाईघाई आले. पण आज सुहास मी आता सांगितले म्हणून थोडंसं बोलते. सुहासला 4 महिन्यापूर्वी फोन आला. तसं शाळा आठवायला लागली. आपल्याला पेपरचा वर्ग आठवला. डोंगरे सर, गाडेकर सर, सकाळी सरांनी शिकवलेलं आपलं इंग्लिश जे घोकमपट्टी केली आम्ही, त्यांनी आमचं खूप छान झालं. गायकवाड सर, अशोक गाडे सर, आमचे सर यांनी आम्हाला खूप शिकवलं. थोडक्याबाईने आम्हाला खूप लिखाण दिलं होतं. आम्ही खूप लिखाण लिहित होतो. किंवा पानसरे सरांच्या आम्ही खड्या अजूनही विसरलेलं नाही आहे, कोणीच विसरलेले नाही आहे. पण आम्ही घडलो सर. जेव्हा आम्हाला देशमुख सरांचं एकदा भाषण होतं की थोड्यासाठी बिघडू नका. तर आम्ही मला सरकारच्या वतीने मी सांगते की आम्ही कधीही बिघडलो नाही. आम्ही घडतच गेलो आणि इथून पुढे घडणारच आहोत. त्यासाठी तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहेत आणि इथून पुढेही असणार आहेत. धन्यवाद. या कार्यक्रमाचे सर्वांचे शिक्षकवृंद, सर्व शिक्षकांची मी काही नावं घेऊ शकत नाही. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आजचे सर्व विद्यार्थी आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन करताना सुहास आणि आपल्या कोर कमिटीचे जे मेंबर आहेत मी त्यांचं खूप खूप कौतुक करतो. कारण की ज्या पद्धतीने त्यांनी 1.5 महिन्यापूर्वी या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचं ठाण बांधलं होतं. ते पूर्ण करण्यासाठी ही कोर कमिटी काम करत होती. गेली 1.5 महिन्यात त्याच्यावर सतत फॉलोअप चालू होते. त्या फॉलोअपमधून आजच्या या दिवसासाठी सर्वांनी उपस्थिती चांगल्या पद्धतीने दाखवली. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आजच्या या मनोगतामध्ये मी माझा जे अनुभव आहे त्याच्यामध्ये मी फारसं जास्त काही सांगू शकत नाही. परंतु मला एकच सांगायचं आहे की गाडे सर आणि पानसरे सरांच्या छड्या आणि गाडे सरांनी जे इंग्रजीमध्ये सांगितलेलं की तुम्ही मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, की तुम्ही रोज कमीत कमी 5 स्पेलिंग आणि त्या स्पेलिंगचे अर्थ समजून घ्या, तर तुम्हाला इंग्रजीमध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. आज मी माझं शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये मी मेकॅनिकलचं इंजिनिअरिंग केलं आहे. ते इंजिनिअरिंग करताना ज्यावेळेस मी सायन्सला गेलो लोणकर माध्यमिक विद्यालयामधून आणि सायन्सला गेल्यानंतर 11वीमध्ये सायन्सला असताना ज्यावेळेस कॉन्व्हेंट शाळेमधनं जे आलेले विद्यार्थी होते ते विद्यार्थी एवढे हुशार होते असं माझा समज होता सुरुवातीच्या पहिल्या काही महिन्यामध्ये, की ते समोर शिक्षकांनी पूर्ण एक तर मराठी शिक्षण घेतलेलं आणि इंग्रजीमध्ये सुरुवात केली शिकायला. त्यावेळेस समोर शिक्षकांनी केलेला प्रश्न काय आहे हे समजायच्या आतच
आपल्याला समजायचं आता इंग्रजी कॉन्व्हेंटचे विद्यार्थी त्याचं उत्तर देऊन मोकळे व्हायचे. मी घरच्यांना म्हटलं की आम्हाला काही शक्य नाही, मला काही सायन्स जमायचं नाही, मी काही इंजिनिअरिंग करत नाही. आणि नंतर एका 2 सत्र परीक्षा झाल्या. त्या सत्र परीक्षेमध्ये जे सरांनी जो उद्देश दिला होता त्या उद्देशावरून मी ठरवलं की इंग्रजीमध्ये आपल्याला चांगला जर उंची गाठायची असेल तर रोज 5 स्पेलिंग तरी पाठ केलेच पाहिजे. आणि ते स्पेलिंग पाठ करून जे मी यश संपादन केलं त्या यशामध्ये मी माझ्या इंजिनिअरिंग कॉलेजला 3 विषयामध्ये टॉपर आहे. याचं मला या गुरुजनांचं दिलेल्या आशीर्वादामुळे मी ते शक्य केलं आहे. तर मित्रांनो, मी मला सुहासनी आणि आमच्या कोर कमिटीने काही बंधनं घालून दिले. बोलायची खूप इच्छा आहे, 2 मिनिटं संपत आहे. ठीक आहे, मी माझं मन वगैरे तिथे सांगतो. मी बोलवतो आमची वर्गमैत्री प्रमिला जाधव. प्रमिला जाधव ही एक उत्तम शिक्षिका आहे. हळूहळू 2 मिनिटात ते बोलेल, शब्दांकन चांगलं आहे अशी अपेक्षा ठेवू. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग व इथे जमलेले सर्व माझे मित्रमैत्रिणी, 34 वर्षानंतर स्कूल चले हम ही आपली थीम होती. इतकी भावली जेव्हा राजामध्ये म्हणजे संतोषमध्ये सुहास प्रदीप जाधव यांनी ही आयडिया आम्हाला सांगितली. तेव्हापासूनच इतके उत्सुक होतो की आपल्या गुरुजनांना आणि वर्गमित्रमैत्रिणींना कधी आम्ही एकदा भेटतो. तो दिवस उजाडला. आज आम्हाला सगळ्यांना आनंदाचा क्षण जो आम्ही इथे उपभोगतोय तो सर्व सगळं श्रेय आज आमच्या बॅचच्या मुलांचे. आज आम्ही फक्त बाहेर बसून मिळून इथे आलेलो आहोत. सगळं श्रेय आज 1 महिन्यापासून आमच्या वर्गातले सगळं म्हणजे मुलं आमची इतके झटतायत या कार्यक्रमासाठी आणि सर्व श्रेय त्यांचं, आर्थिक शारीरिक सर्व श्रेय त्यांचं आहे. त्यांची मी फार ऋणी राहील. सर्व गुरुजनांची पण फार ऋणी आहे. त्यांनी दिलेले संस्कार आम्ही सतत जोपासू. एवढे बोलून मी 2 शब्द सांगतो. सर्व विद्यार्थ्यांना आणि पाहुण्यांना नमस्कार. आजच्या आनंद सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आमचे वडीलधारे माननीय गोपणे साहेब, त्यानंतर विद्यालयाचे प्राचार्य शांत आणि संयमी व्यक्तिमत्व असणारे आमचे नेत्रे सर आणि सर्व गुरुजन वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच माझे सर्व वर्ग मित्र आणि मैत्रिणी, प्रथमतः मी माझ्या विद्यालयाच्या वतीने व्यासपीठावरील उपस्थित सर्व गुरुजनांचे व उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थी वर्गमित्र मैत्रिणींचे स्वागत करतो. मी शब्दांना विविध अलंकार देऊन जास्त खेळवणार नाही, कारण 34 वर्षाचा जीवनपट फक्त 2 मिनिटात व्यक्त करण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे. मित्रांनो, तुम्ही एक नाटक ऐकलं असेल तर मकरंद साठे त्यांचे ते लेखक आहेत, सूर्य पाहिलेला माणूस. आपण सर्व मित्रांनी सूर्य पाहिलेली माणसं आहोत. त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी जे खाली 2 फोटो लावलेले आहेत, कैलासवासी घोलप साहेब आणि मामासाहेब, हे आपण सर्व विद्यार्थ्यांनी लहान असताना पाहिलेले आहेत. ह्या व्यक्तींना जेव्हा आम्ही या शाळेमध्ये रुजू झालो, जेव्हा आम्ही काम करायला लागलो, तेव्हा त्यांची महती काय आहे हे आम्हाला त्यावेळेस समजले. म्हणजे आपल्या गुरुजींचं त्यावेळेस सांगतच होते की जेव्हा जयंती वगैरे असेल वगैरे तेव्हा सांगतच होते, परंतु जेव्हा आम्ही स्वतः या ठिकाणी काम करायला लागलो तेव्हा त्यांनी किती कष्ट घेतले असं ते आम्हाला त्यावेळेस जाणून आलं. म्हणजे तुम्हाला त्याची साधारणतः कल्पना येणार नाही, पण जेव्हा आम्ही ते शिक्षक काम करतो तेव्हा त्यांच्या कर्तृत्वाची आम्हाला अतिशय जाणीव होती आणि त्या पद्धतीने आम्ही पुढील काम करण्याचं बघत असतो. दुसरं असं की बघा, आता मला कालच्या धावपळीच्या याच्यामध्ये नंतर सकाळी कळलं की आपल्याला मनोगत व्यक्त करायचं. इतकी धावपळी की सकाळी कळल्यामुळे बोलायचं काही 2 मिनिटाचा वेळ होता, म्हणून काही टिप्पणी थोडीशी काढलेली होती, त्या अनुषंगाने मी तुमच्याशी थोडं बोलतोय. त्यानंतर
मित्रांनो, एखादं तसं पुस्तक आपण वाचनासाठी हाती घेत असतो आणि हाती पुस्तक घेत असतानाच शेवटच्या पानावर येतो आपण. पण असा काही क्षण येतो असा की जोरात एखादा वारा यावा खिडकीतनं आणि ते पहिल्यापासून वाचलेलं पान ते परत जागेवर येतं. म्हणजे शेवटच्या पानं जेव्हा वाचतो तेव्हा पहिल्या पानापर्यंत ती पानं येतात लगेच. म्हणजे 34 वर्षांनी आपण आज येते म्हणजे ते आपलं पहिलं पान आहे. जर आपण सगळ्याच्या चेहऱ्याकडे जर पाहिलं तर डोक्याकडे पाहिलं तर अंगाने काही जाड झाले, डोक्यावरती केस गेलेले आहेत. पण आपण गुरुजनांकडे जर पाहिलं तर त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांचे चेहरे आहेत तसेच आहेत. आणि म्हणून मी या काही गोष्टी आहेत की ज्या आठवणी मी सांगतो आणि करतो, वाचताना या काही गोष्टी लक्षात येतात. आणि दुसरं असे एक आहे की जेव्हा आपण या ठिकाणी मी का बोलतो तर त्यावेळेस मला पण भीती वाटते वाचताना. माझ्या उजव्या हाताला डुमरे सर बसलेले, कारण की आम्ही शिवण्याला म्हणजे आणे या संस्थेची दुसरी शाखा आणे जुन्नर तालुका या ठिकाणी ते बीपीएड शिक्षक त्या ठिकाणी रुजू झाले. त्यांची बदली झाली त्याच ठिकाणी मी शाळेत रुजू झालो. त्यांचे जे विद्यार्थी होते तेच माझे पण विद्यार्थी 96 सालचे बॅचचे होते. एका कार्यक्रमानिमित्त आम्ही दोघं एकत्र भेटलेलो होतो. पण त्यावेळेस मी माईकचा वापर केलेला नव्हता कारण बीपीएड असल्यामुळं माझा आवाज खूप मोठा होता, कारण नाही आठवत असेल. पण मला तरी आत्ताही मला भीती वाटते कारण माझ्या उजव्या हाताला सगळेच गुरुजन बसलेले आहेत. बोलताना मला तासभर जर मला सरळ बोलायला लावलं तर तासभर मी कुठल्याही विषयावर अगदीच पाठ बोलेल. असो काही गोष्टी आहेत की ह्याच मैदानावर जुनी शाळा असताना आणि आपण खो खो खेळत होतो. खो खो खेळत असताना आमची उंची लहान असल्यामुळं आम्हाला तिघाला पळवण्याचे काम राजू आणि संजय जाधव करत असत. आणि काय कोणाच की प्रमिला जाधव, संगीता लोणकर आम्हाला जोराचा धपाटा मारायचे. आणि कुठला काय उद्देश असेल आम्हाला माहीत, पण काही चांगला उद्देश असावा आऊट करण्याचा, पण मारण्याचा नसावा असं मला आता तरी जाणवते. आणि तो मुद्दा मारलेला नसते असं नाही. दुसरं असं की विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांपैकी मी खूप मोठा भाग्यवान आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या शाळेत मी शिकलो त्या शाळेत आज मी काम करतोय. जे शिक्षक मला शिकवायला होते, तुम्हाला शिकवायला होते, त्या शिक्षकांबरोबर मी काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रथमतः मी ज्या मुख्याध्यापक पदावर ज्या होत्या जाधव मॅडम, त्या माझ्या माते समान आहेत. त्या आजही मला मुलगाच म्हणतात. त्या जसं मी कॉलेजला जसं शाळेत होतो तेव्हापासून व्हॉट्सअपला सुद्धा आत्ताच होय आत्तापर्यंत आहे. कॉलेजला असताना मोबाईल नसायचे पण मला काय ते भेटायच्या, आग्रह करायचे की तू माझ्या घरी ये म्हणून, कारण मी एम कॉलेजला होतो त्या ठिकाणी. मॅडम सुद्धा त्याच ठिकाणी राहतात. आज रोजीपर्यंत आज तागायतपर्यंत मॅडम व्हॉट्सअपवर माझ्या बरोबर आहे. त्यांच्या सुखादुःखात सुद्धा मी सामील असतो त्या ठिकाणी. ते माझ्या कुटुंबाची आजही चौकशी करतात. त्याच्यानंतर दुसऱ्या मॅडम आहेत की ज्या माझ्या व्यवसाय माता आहेत, की म्हणजे मला जे मानसपुत्र मानतात माझ्या, की अशा ह्या तळेकर मॅडम आहेत. त्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. मी भागशाळेत होतो, तळेकर मॅडम ह्या ठिकाणी होत्या. आता बदलत्या काळानुसार कामाचा जो फरक आहे तो आमच्या दोघांमध्ये जाणवत असायचा. त्या काळामध्ये मॅडम रिटायरमेंटला आलेल्या होत्या. मी त्यांना भरपूर असं सहकार्य केलं, त्यांनी सुद्धा मला भरपूर असं सहकार्य केलं. रिटायरमेंट होताना त्यांनी ही जी धनसंपदा आहे वाचन संस्कृती ती माझ्या ताब्यात दिलेली आहे आणि ती मी जोपासण्याचं काम करतो. आणि सर्व विद्यार्थ्यांना, दर विद्यार्थी आता गुरुजन वर्गांना माहिती आहे मुलं ग्रंथालयात वाचायला येत नाही. मला माहित नसेल की आपण किती जण ग्रंथालयात गेलेले असेल, पण नवीन पद्धतीनुसार मी वर्गात जाऊन मुलांना वाचनाची सवय लावण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये गायकर सरांचा एक मला शब्द नेहमी आवडतो की लहानपण देगा देवा. त्यांची जी ट्यून होती शिकवण्याची ती माझ्या कानामध्ये आत्ताही घुमत आहे. तर मुलांचं मला इकडून आवाज येतोय की थोडक्यात उठतात, काय हरकत नाही. पण मला जी उंची जी गाठलेली आहे, माझी जरी उंची कमी असेल तर माझी शैक्षणिक उंची खूप मोठी आहे. मला सांगायला अभिमान वाटतो की ह्याच्यामध्ये भोसले सर असतील जे आता स्टेजवर आहे, भोसले सर, गुंड सर, जाधव मॅडम, तळेकर मॅडम यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली आणि माझी शैक्षणिक पात्रता मी खूप वाढून या ठिकाणी विद्यार्थी कसे चांगले करतील या ठिकाणी प्रयत्न करतो. माझं काम आहे ग्रंथालयाचं, पण मी ऑलराऊंडर आहे. आमच्या प्राचार्य सांगतील की मी सगळ्या विभागाचं काम अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी करतो. केवळ मला या शिक्षकांनी चांगलं घडवल्यामुळं या गोष्टीच्या ठिकाणी आलो. सर्व विद्यार्थ्यांचे धन्यवाद. सगळ्या शिक्षकांना नमन करून मी माझी संपवतो. धन्यवाद.
माझे शेजारी बसलेले मेत्रे सर, त्याचप्रमाणे माझा आणि ज्या शिक्षकांचा संबंध या पदवीच्या निमित्ताने झालेला आहे ते सगळे माझ्या बाजूला बसलेले आहेत. त्याचप्रमाणे महिला शिक्षिका हे सगळे प्रमुख लोक आज तुमच्या समोर आहेत. मला एक अशा प्रकारचा आनंद झालेला आहे की आज महाराष्ट्र दिन आहे आणि या दिनाचे निमित्त साधून तुम्हा सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मेळावा आयोजित केलेला आहे आणि हा मेळावा यशस्वी करण्यासाठी गेले महिना दीड महिना ते कार्यरत आहे. मला आश्चर्य वाटतं की आमच्या या विद्यार्थ्यांकडे अशा प्रकारची शक्ती आलेली आहे आणि त्यांनी ते यशस्वी करून दाखवलेले आहे. आजचा जो कार्यक्रम आहे याबद्दल माझं मत एका वाक्यामध्ये सांगतो. A1 कार्यक्रम झालेला आहे. A1 अशा प्रकारचं हे उभे वगैरे लावलेले आहेत आणि एक चांगल्या प्रकारचं वातावरण तयार केलेलं आहे. आजूबाजूला पाहिलं की येणाऱ्याचं मन प्रसन्न होतं. तर तुम्हा सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी माझ्याबरोबर माझे शिक्षकही आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी कौतुक आणि गौरव करतो. आम्हा शिक्षकांना गौरव साहेबांनी या ठिकाणी सर्व्हिससाठी नेमलेलं आहे. त्यांनी मला सांगितलं ज्यावेळेला मी त्यांच्याकडे गेलो की आमची शाळा या पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि तुम्ही नोकरी पाहिजे असेल तर तुम्हाला त्या खेड्यामध्ये जाऊन राहावं लागेल. तुम्ही मुलगा म्हणजे पुण्यातली शाळा असं सांगितलं. म्हणजे ठीक आहे. आणि अशा दृष्टिकोनातून या शाळेचा इतिहास बोलायला सुरुवात झाली. तुम्हाला तुमची भीती वाटायला कारण का थांबा थांबा टाळ्या वाजवा अशा प्रकारे होतील की काय. आणि मनाला सुद्धा हे वाटतं की दिवसभर हा चाललेला कार्यक्रम आहे, चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यामध्ये आपला व्यत्यय हे जी इमारत आहे ही बसलेली जी तुम्ही या ठिकाणी शाळा आहे तर मी या गावचा रहिवासी आहे. जन्म माझा इथे आहे. पहिलीपासून तर 10वीपर्यंत मी या ठिकाणी शिकलो. 10वीपर्यंत 7वीपर्यंत 10वी पुढे पुण्याला गेलो. तर हे होत असताना या शाळेच्या बाजूने 3 फुटाच्या भिंती होत्या. आतमध्ये उगवलेले सगळे गवत कचरा वगैरे असे प्रकार होते. आम्ही शाळेत जाताना आम्हाला आता जी मुलं घालतात ना बॅगा खांद्यामध्ये तसले काय नाही. हातामध्ये पिशवी आणि पुस्तकं असं घेऊन जायचं. शाळेचे दौड जे आहे ते चौथीला दोरा बांधलेला हातात घेऊन मधून असा रस्ता होता आणि या रस्त्याला मिळायचो आणि बाजारपेठेतली ती पहिली जुनी शाळा त्या ठिकाणी चालतो. पुढे हे सर्व होत असताना ज्या वेळेला पदवी घेतली आणि नोकरीच्यासाठी गोलकताकडून गेलो आम्ही. त्यांनी सांगितलं ठीक आहे तुमचं सर्व आम्ही ऐकून घेतलेलं आहे आणि तुम्ही मला वचन दिलेलं आहे की चांगल्या प्रकारे काम कर आणि ही जागा लोणकर वकिलांनी मला सांगितलं की आहे बोलते. परंतु या जागेचे मालक 70 नावं या मालकाची ही जागा ताब्यात घ्यायची कशी हा प्रश्न पडला. आणि मग आमचं घरोघर जाऊन विचारलेले झाला आणि एकाची ही जागा शाळेसाठी तयार झाली. शाळा झाली, विद्यार्थी झाले आणि सुरू झाली का
पहिले मंदिरामध्ये एक वर्ग, दुसरा मंडळाच्या ऑफिसमध्ये एक वर्ग आणि त्यानंतर मग या ठिकाणी बांधकाम सुरू झालं आणि विद्यालय सुरू झालं. तर आज मला आनंद असा होतो की फार सुंदर तुम्हा सर्वांना पाहिलं ना की तुमच्याकडचा उत्साह मला प्रेम दिसतो आणि त्यामुळे मी आनंदी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतलं, त्याच प्रकारे जगाच्या पाठीवर लोणकर विद्यार्थी गेलेले आहेत. जगाच्या पाठीवर लोणकर विद्यालयाचे विद्यार्थी गेलेले. जपानपासून सर्व राष्ट्रामध्ये अमेरिकेमध्ये भेटतात कधी कधी आणि ते सांगतात, समक्ष भेटून सांगतात. याचा मला मोठा आनंद वाटतो की आपले विद्यार्थ्यांनी आपलं नाव कमवलेलं आहे, तसं शाळेचं सुद्धा नाव कमवलेलं आहे. त्यानंतर देशामध्ये तर प्रत्येक प्रांतामध्ये आपले विद्यार्थी गेलेले आहेत. स्वभावाने चांगले मानणारे, रस्त्याची पुढे जात असताना एखादा पोलीस आडवा येतो, पोलीस, आणि पोलीस आडवा आल्यानंतर तो थांबा, त्या आम्ही इथे घालू, आपलं काय चुकलं, आणि तो नमस्कार, अहो सर मी तुमचा विद्यार्थी आहे, आहे आम्ही पोलीस. म्हणजे एक उदाहरण सांगितलं. प्रत्येक क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतील. त्या आनंदाची गोष्ट आहे. सांगण्यासाठी मोठा इतिहास आहे, चांगला इतिहास आहे. आज तुमचा दिवस आहे, आजचा दिवस गुरुजनांचा आहे, तुमच्या प्रेमाचा आहे, तुमच्या शिस्तीचा आहे आजचा दिवस. आणि आपल्या गोष्ट म्हणजे तुमचा भाग कार्यक्रमच तुमचा आहे आणि तो आता जवळ आलेला आहे संपायचा. तर मी काही वाढवत नाही, मी माझं स्वतःचं भाषण बंद करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींवर, विद्यार्थी 1988 मध्ये त्यावेळेचे ते विद्यार्थी आणि विद्यार्थी म्हणायला जे काही वाटत होतं, भीती वाटत नव्हती, ती भीती आज वाटायला लागली तुम्हाला पाहून. कारण आज तुम्ही अगदी आमच्या बरोबरीने आहात. लहान असं वाटतच नाही. आता तुम्हाला मुलं, विद्यार्थी माझी मुलंच आहेत, तरी सुद्धा मुलं म्हणायला थोडीशी जी पसरते. इतकी मोठी मोठी मुले ही झालेली आहेत की त्यांच्याकडे पाहिल्यावर खूप वेळ मला ते असं पाठीमागे यावं लागतंय. तुमचा चेहरा बघून मला आठवत नाही येत की ही मुलं आपली आहेत का, आपल्या वर्गातली आहेत का. आणि मग मी ती मुलांचे चेहरे हळूहळू बसल्या बसल्या माझा तोच उद्योग प्रत्येक मुलाकडे बघते आणि नंतर म्हणजे हळूहळू 10 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी, 34 वर्षापूर्वी हा छोटा मुलगा अरे आत्ता आठवलं. म्हणजे थोडासा साम्य त्याच्यामध्ये मला मिळत गेलं आणि विद्यार्थ्याची ओळख मला पटत गेली. मुलांना मला खूप अभिमान वाटतोय की हे रूप जे पालटले तुमचं, वेगळे तुम्ही दिसताय, आजही तुम्ही आम्हाला विसरलेला नाहीये. इथे सगळंच बदललेलं आहे. शाळेचं रूप सुद्धा बदललेलं आहे. आमची शाळा त्या काळची खूप छान वाटायची. ती शाळा जिन्यावरून चालताना हालायला वाटायचं, पडते की काय भीती वाटायची. काही काही मुलं लपून बघायची, मॅडम उतरत आहेत, मॅडम येत आहेत. आणि आम्हाला वाटतं त्या मुलांकडे लक्ष द्यायचं का, कोण पळून गेला रे, कोण गेटकडे गेला रे, हे बघायचं का, तो हलणारा जिना बघायचा. म्हणजे फारच तारंबळ व्हायची. ते दिवस आठवायला लागले. तरी सुद्धा मी वर्गात शिकवतानाही तुम्हाला नेहमी माझा प्रयत्न हाच असायचा की तुम्ही कोणीतरी फार मोठे व्हा,
तुम्हाला मी खूप वेळा सांगितले, तुम्हाला आठवत असेल की पळून जाणाऱ्या मुलांना सुद्धा मी खूप मारायची किंवा रागवायची. त्यांना मी नेहमी सांगायची, आज तुम्ही पळताय ही सवय वाईट आहे, मोठे झाल्यानंतर पोलीस तुमच्या मागे पळतील, सांभाळून. आणि संगत नेहमी चांगलीच करावी. आणि मला खात्री आहे तुमची संगत चांगलीच. आपल्या सर्वांचे आनंद. मुख्यमंत्री या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय आमदार अजितदादा पवार साहेब आपल्याला या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ आलेले आहेत. शुभारंभ होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात विद्यार्थिनीच्या वतीनं 34 वर्षानंतर या ठिकाणी होत असलेला हा कार्यक्रम आदरणीय दादांचं मनपूर्वक स्वागत सर्व गुरुजनांच्या वतीनं, विद्यार्थ्यांच्या वतीनं. अतिशय आमच्यासाठी स्वप्नवत हा सोहळा. आदरणीय दादांना विनंती की माझ्यावरती दादाला एवढ्या गर्दी कोणीही करू नका. आदरणीय आमच्यासाठी दुग्ध शर्करा घेऊन या कार्यक्रमाचा सन्मान या ठिकाणी करावा. आदरणीय आमदार साहेबांना विनंती आपण मंचावरती यावं. सर्व माझ्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या लोकल माध्यमिक विद्यार्थी व त्याचे उपस्थित असणारे माझे विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक वृंद आणि माझ्या आज 1 मे मी सुरुवात 1 मेच्या महाराष्ट्र दिनाच्या कामगार दिनाच्या आपल्याला सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आज एवढी संपत्ती, परंतु मध्ये बंडू गायकवाड साहेबांनी मला दुपारी बोलवलं, दुपारी विनंती केली की दादा तुम्ही त्या परिसरात जाताय तर 2 मिनिटं या. माझ्या अजून 2 कार्यक्रम पुढचे ते करून मला मुंबईला पोहोचायचं आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी आधी संध्याकाळीचा कार्यक्रम घेतलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी एक चांगला कार्यक्रम इथं 34 वर्षानंतर तुम्ही सगळेजण जमताय. 10वीची 1988ची बॅच आणि त्या सगळ्या तुमच्या जुन्या आठवणी, जुन्या सगळ्या त्या काळामध्ये जे काही झालेलं असेल त्याला एक उजाळा देण्याचा प्रयत्न तुमचा हा तो केलेला आहे. त्याचं खरोखरीच मला कौतुक वाटतं. मी तुमचं सगळ्यांचं त्याच्याबद्दल अभिनंदन करीन. आणि आपल्या आयुष्यामध्ये काम करत असताना कोण नोकरी करतं, कोण त्या ठिकाणी व्यवसाय करतं, कोण आणखी कुठं काम करत असतं, परंतु आपण शाळेतले दिवस आणि 10वीच्या परीक्षेचे दिवस, 12वीच्या परीक्षेचे दिवस आणि तो ग्रुप हा कधी विसरू शकत नाही. त्या खूप आठवणी आपल्याला आपलेपणाच्या वाटत असतात आणि त्याच्यातूनच आज तुम्ही सगळेजण इथं आलात. तुमचा उत्साह, तुमचं एकमेकाच्या बद्दल असलेली एक आपलेपणाची भावना आणि त्या काळामध्ये तुम्हाला ज्या शिक्षकांनी शिकवलेलं आहे त्या शिक्षकांचं पण आपण आठवण ठेवणं, त्यांचाही सत्कार यथोचित करणं, कारण ते तर आता बरेच वयस्कर माझ्या मागे ते उभे आणि त्यांना पण उभयतांना बोलून तुम्ही तो काही सत्कार गुरुवर्यांचा केलेला आहे ते खूप चांगल्या पद्धतीने काम केलंय. त्या शिक्षण मंडळाची जबाबदारी माझ्यावर सोपवल्यानंतर एवढं काही चांगल्याचं चांगलं काम करता येईल. कारण पूर्वीची इथली शाळा तुम्हाला आठवत असेल, त्याच्या काळात काही सहकारी मित्रांशी बोलून आपल्याला कमी जागे होती, त्याच्यावर जी काही चांगली वास्तू बांधता आली ती बांधण्याचा आम्ही प्रयत्न केला. दुर्दैवाने आपल्याकडे ग्राउंड तेवढं मोठं नाहीये. खरं तर शाळांना सगळीकडे ग्राउंड असलं पाहिजे. म्हणूनच अलीकडच्या काळामध्ये डेव्हलपमेंटमध्ये कशा पद्धतीनं शाळांच्या करता ग्राउंड तिथं उपलब्ध होतील, बगीचा चांगल्या पद्धतीनं होईल, अशा प्रकारचे आरक्षण टाकण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करत असतो. कैलासवासी गोरख साहेबांनी लावलेलं हे रोपटं, नंतर मामासाहेब गोळांनी पण त्याला मोठ्या प्रमाणावर वाढवण्याच्या करता प्रयत्न केले. रामकृष्ण मोरेंची पण मी जरूर आठवण काढेल, त्यांनी पण त्यांच्या परीनं ही संस्था नावारूपाला आणण्याचा प्रयत्न केला आणि नंतरच्या काळामध्ये मी आणि माझ्या सगळ्या सहकारी मित्रांनी जबाबदारी उचलली. माझी आपल्याला विनंती आहे की तुमच्या काही विधायक सूचना असतील तर जरूर त्या करा. आपल्या काही ओळखी असतील, आपण जर कुठल्या कंपनीशी संबंधित असाल आणि त्याच्यातनं CSR तुम्हाला देता आला तर जरूर तोही देण्याचा प्रयत्न करा. कारण या ग्रँटेबल नॉन ग्रँटेबल संस्था चालवत असताना इतक्या आर्थिक समस्या येत असतात
तरी देखील सुदैवाने तुमच्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता उपमुख्यमंत्री असल्यामुळं मी अनेकांना शब्द टाकतो आणि त्याच्यातून आपली संपूर्ण पुणे जिल्ह्यात आणि पुणे शहरामध्ये आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये असणारी आपल्या कॉलेजेस, आपल्या हायस्कूल्स, आपल्या प्रायमरी स्कूल्स हे कसे चांगले करता येतील त्याकरता माझा कटाक्षाने प्रयत्न असतो. परंतु अजून खूप मोठं काम करणं बाकी आहे. त्याकरता तुमचे आशीर्वाद तर आम्हाला पाहिजेच, परंतु तुम्ही काही मदत करू शकला खुशीनं, सक्ती अजिबात नाही, खुशीनं काही मदत करू शकला तर जरूर ती मदत करावी अशा प्रकारची विनंती करतोय. त्या प्रेमाने तुम्ही लवकर प्राथमिक विद्यालयाच्या परिसरामध्ये मला बोलवलं त्याबद्दल आमच्या गायकवाडांच्या आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. असंच मधून अजून एकत्र जमत चला आणि जुन्या आठवणींना उजाळा देत चला आणि त्याच्यातनं पुढचं आपलं आयुष्य सुखकर करण्याचा प्रयत्न हा देखील करा. नवीन वर्ष गुढीपाडव्याचं सुरू झालेलं ते नवीन मराठी वर्ष आपल्याला सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचा, आनंदाचं, भरभराटीचं जावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय. आदरणीय दादांनी स्वीकारावी अमाऊंट आणि हा रोख स्वरूपाची अमाऊंट आहे शाळेच्या इथं आचार्य सरांनी टाळ्या वाजून घ्या. आदरणीय या संस्थेचे अध्यक्ष ज्यांनी ही संस्था भरभराटीला आणली तुम्ही कबूल केल्याप्रमाणे 34 वर्ष लहान तणावात राहू नका. काय झालं 38 वर्षापूर्वीच्या आठवण मला आज आली. 38च ना? नाही 38 मी असं याच्यासाठी म्हणतोय की मे महिन्यात 1984 ला माझं लग्न झालं त्यावेळेला पण कुणी अत्तराचा फायर लावलेला नव्हता मला. शूटिंग चालू आहे का? नाही लावला होता घडी व्हिडिओ जाईल ना. आजच्या स्नेह मेळाव्याचे प्रमुख अतिथी सन्माननीय गोपणे सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यमान मुख्याध्यापक नेत्रे सर, माझे सर्व सहकारी बंधू आणि भगिनी आणि 34 वर्ष लहान होऊन आलेले, जसं काही आपल्या घरचं काहीतरी फंक्शन आहे असे नटून थटून आलेले, विशेषतः मी पुरुष विभागाचं जास्त धन्यवाद देणार नाही पण महिलांना धन्यवाद याच्यासाठी देईन की दुसऱ्या जिल्ह्यातून सुद्धा काही काही आलेले, म्हणजे आपल्या सासूची परवानगी त्यांनी जुन्या काळात एक म्हण होती 4 दिवस सासूचे आणि सर्व दिवस सुनेचे. तिथं सासू बसलेले आहेत त्यांना माहिती आहे. मी बरोबर तुम्हाला 2 गोष्टीसाठी धन्यवाद देतो. एक म्हणजे आमचा सगळा स्टाफ, जुन्या काळचा सगळा स्टाफ, पहिल्यांदा बऱ्याच दिवसांनी असं कधीतरी योग येतो, एकत्र आम्ही येतो, तसं कुणी कुणाच्या कार्यक्रमाला अशा पद्धतीने जात नाही, पण शाळेची ओढ आम्हाला खेचून आणते. दुसरी गोष्ट अशी की बऱ्याच वेळेला आठवण काढली की 88च्या बॅच पर्यंतचे विद्यार्थी भेटल्यावर तुम्ही चांगले शिकवत होता, हे तुम्ही चांगलं शिकवलं वगैरे ते म्हणण्याच्या अगोदर तुम्ही नाटकं चांगली केली असं म्हणतात. नाटकाचे डायरेक्टर पण आमचे इथं आहेत. आणि एकदा एका काष्टी रोडला एका विद्यार्थिनीच्या घरी गेलो, तुमच्या आधीची ती विद्यार्थिनी असेल, तिने नातू तिच्या जवळ होता आणि तो माझ्याकडे यायला झेपावत होता, पण ती म्हणली अरे आधी ओळख करून देते. काय ओळख करून दिली? हे सर मला गणित शिकवायचे, खूप मारायचे, खूप येणाराच नातू जो होता माझ्याकडे तो परत पडेल. अशी काय ओळख करून देऊ नका. स्नेह मेळाव्याचं जरी सुहासने सांगितलं की दादा आले आणि त्याचं क्रेडिट मला दिलं तरी तसं काही नाही. दादांचा केशवनगरला कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमासाठी 2 मिनिटं थांबवण्याची विनंती आपले उपाध्यक्ष आणि
बंडू तात्यांना सांगितलं आणि त्या पद्धतीने त्यांनी पुढची यंत्रणा चालवली. आपल्या कार्यक्रमाचं एक टेकऑफ स्टेज असते ती त्याने गाठली असं मी निश्चित म्हणेन. आयुष्यामध्ये चांगले मित्र, मी या ठिकाणी शब्द वापरतोय कल्याण मित्र, हे असतील तुमचं आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ज्यांच्याकडे कल्याण मित्र असतील त्यांनी ते जपावेत, ज्यांच्याकडे नसतील त्यांनी ते आज शोधावेत. मित्राशिवाय जगण्याची वेळ शत्रूबरोबर येऊ नये. आणि तुम्हाला सर्वांना सांगतो, ताणतणावापासून बाहेर पडण्याचा राजमार्ग कोणता असेल तर तो मैत्री आहे, हे तुम्हाला आवर्जून सांगतो. त्याचबरोबर मी एका गोष्टीची जाणीव तुम्हाला करून देतो की 34 वर्षापूर्वी तुम्ही असे शांत बसत नव्हतं रे. हा, थोडस खोड्या असतील किंवा कशा पद्धतीने तुम्ही या विद्यालयामध्ये डबेच काय सुखदुःखही वाटून घेतली, रुसवे फुगवे भांडणं यांनी चविष्ट केलं तुमचं इथलं जीवन. आज तुम्ही 50व्या वर्षामध्ये जवळपास त्या रेंजमध्ये आहात आणि तुम्ही जे काही आहात त्याचा सर्व शिक्षकांना निश्चितपणाने अभिमान वाटतो. 736 दिवस पाठीमागचे 2 वर्ष जे कोरोनाचे जे कालावधी होता आणि त्याच्याही आधीचा जर कालावधी आपण विचारात घेतला तर आमचे काही सहकारी कोरोनाच्या काळात, त्याच्या अगोदरच्या काळात आम्हाला सोडून गेले, त्याची निश्चितपणाने उणीव आम्हा सर्वांना होते. नाहीतर या स्टेजवर तुम्हाला पिर्याल सर दिसले असते, शेट्टर सर दिसले असते, त्याचप्रमाणे कामथे सर दिसले असते, शिंदे सर दिसले असते, गायकवाड सर दिसले असते, मस्के सर दिसले असते. आम्हाला निश्चितपणाने त्यांची उणीव या ठिकाणी जाणवते. असो, कालाय तस्मय म्हणा. यानंतर मी तुम्हाला सांगतो, तुमची बॅच 1988 ची बॅच म्हणजे रत्नांची खाण आहे, हिरे आहेत, मानके आहेत. हे कशासाठी म्हणतोय, तुम्ही चांगलं म्हणावं म्हणून नाही, तर याचं एक उदाहरण, ज्वलंत उदाहरण तुम्हाला मी एकच मिनिटात सांगतो. 25 वर्षापूर्वी पुण्यात आलेलो होतो आणि एक विद्यार्थी तुमचा तिथं भेटला. त्या विद्यार्थ्याने सांगितलं की सर आपण चहा घेऊ. आणि चहा घेतला, चहाच्या ओघात गप्पा निघाल्या आणि गप्पा निघताना मी त्याला सर विचारलं, तू 7वीला असताना आजारी असायचास, आता तुझी आजाराचं काय झालं पुढं? तर शास्त्रीय डॉक्टरांच्याकडे तो तिथं जायचा. विद्यार्थ्याचं नाव मी तुम्हाला सांगितलेलं नाही. आणि नेहमी काही आजार बऱ्याच वेळा राहायचा किंवा उशिरा तरी यायचा. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणलं सर तुम्ही कसं लक्षात ठेवलं? तर ती अटॅचमेंट होती, अटॅचमेंट. आज ती अटॅचमेंट राहिलेली नाही हे सर्वांना कळतंय. आणि त्या पद्धतीने आम्ही ज्या वेळेला निरोप घेतला, त्यावेळेला मी येतो म्हणून सांगितलं, त्यावेळेला त्याच्या डोळ्यात पाणी आलं. सर म्हणला एक विनंती आहे. म्हटलं काय? माझी परिस्थिती गरीब होती, पण त्यावेळेला तुम्ही सर्व गुरुजनांनी मला योग्य त्या दिशा दिली, सहकार्य केलं. आज मी वेल सेटल आहे, परमेश्वराने मला भरभरून दिलंय, त्या आजारातून सुद्धा मला मुक्त केलंय. माझी एक विनंती अशी आहे, एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी 5वी 6वीची असू द्या, ज्याची आर्थिक परिस्थिती अतिशय गरिबीची आहे आणि त्याला शिकण्याची प्रबळ इच्छा आहे, असे मला दत्तक घ्यायचे. दत्तक त्याने घेतले. नांदगावचा एक विद्यार्थी होता आणि भुरीपारतीची एक विद्यार्थिनी होती. दत्तक घेतले, पण पुन्हा मी निघालेलो, पुन्हा मला आणखी एक आठ आहे सर, काय की मी त्यांच्यावर पुढे कधी येणार नाही, पण त्यांना वह्या, पुस्तकं, शूज घ्यायचे असतील, सहलीला जायचं असेल, 10वी पर्यंत काय खर्च असेल तो सगळा मी देईल, फक्त माझं नाव सांगायचं नाही किंवा मला तिथं त्यांच्या पुढे पण आणायचं नाही. अरे केवढे हे मोठे पण, असं वाटतं मी आमच्या पाया पडावं इतके तुम्ही खुजे नाही, तुम्हाला आलिंगन द्यावं इतके मोठे विद्यार्थी तुम्ही आहात. यातून तुम्ही सुद्धा एक निश्चित धडा घ्यायचा आहे. आपल्या परिसरामध्ये असा एखादा जरी विद्यार्थी दिसला तरी त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत तुम्ही वेळ सेटल असाल तर करायला विसरू नका. 50,000 रुपये तुम्ही खर्च केले तर 5 लाख तुम्हाला परमेश्वर दिल्याशिवाय राहणार नाही. आमच्या सगळ्या गुरुजनांचा तुम्हाला आशीर्वाद आहे. आणि शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगेन, आज वैशाख वनवा सुरू झालाय, पण त्या वैशाख वनव्यात सुद्धा दादांची तुमच्या स्नेह मेळाव्याला होणारी भेट आणि गार हवेची झुळूक याने त्या ठिकाणी उन्हाची तीव्रता निश्चितपणाने कमी झालेली आहे. आज आनंदाचा दिवस आहे.
ऊर्जा देणारा दिवस आहे, मानसिक आरोग्य तुमचं वाढवणारा दिवस आहे. मी तुम्हाला निश्चितपणाने विनंती करेन, सुरुवातीला कांबळे प्रास्ताविकात म्हणला होता की 5 वर्षातून का होईना आपल्याला एकदा हा कार्यक्रम करायचा. मी तर म्हणेन की वर्षातून एक दिवस सगळ्यांनी सोयीस्कर असा एक दिवस ठरवा आणि निश्चितपणे एकत्र या. शिक्षकांच्या शिवाय आणि जे बाहेरून आलेल्या ज्या महिला आहेत विद्यार्थिनी, त्या सुद्धा पोहोचल्यानंतर समन्वयकांना व्यवस्थित मेसेज करा. त्यांनी त्या ही काळजी त्या ठिकाणी या. काही पुढचे जर सांभाळली तर मैत्रीचा हा गोडवा तुम्हाला निश्चित वाढवता येईल. मगाशी जे मी उदाहरण सांगितलं ते नाव सांगू का तुम्हाला विद्यार्थ्याचं तुमच्या बॅचचे? बरं ठीक आहे, नाही परवानगी नाही, पण खूप घेण्यासारखं आहे. विंदा करंदीकर म्हणायचे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. तो तुमचा जो निवेदक आहे सुहास भंडारी, त्याने ते महान काम केलं, त्याच्यासाठी जोरदार. आता शेवटी एक तुम्ही विद्यार्थी आहात असं समजा 34 वर्षापूर्वीचे, आणि म्हणून जी ऑर्डर देईल ती तुम्हाला फॉलो करायची. स्टेजवरचे सोडून बैठे बैठे सावधान, हातात ग्लास वगैरे घेऊ नका, थोडा वेळ थांबे बाबा. बैठे बैठे सावधान, का डोंगरे सरांना भोसले सरांना उठू. अरे काय नजर होती ती, नुसत्या नजरेनेच पोरं शांत व्हायचं. दोन्ही हात आपले समोर करा, दोन्ही हात 100% मला प्रतिसाद पाहिजे. दोन्ही हात समोर करा, फोटो घ्या, दोन्ही हात वरती करा. अरे तुमच्या कोणी वकील आहेत, डॉक्टर आहेत, आज तहसीलदार आहेत का होते? तहसीलदार साहेब आहेत का इथं? आहेत कुठे? उभे राहा बरं, उभे राहा. कुठे? दोन्ही हात खाली घ्या, पुन्हा दोन्ही हात समोर घ्या, पुन्हा दोन्ही हात वरती घ्या, डावा हात खाली घ्या. नीट ऐका, डावा हात खाली घ्या, उजवा हात पाठीमागे वळवा आणि पाठीवर 5 रट्टे टाका. तुम्हा सर्वांना धन्यवाद.